गौरी मॅडम. हॅलो, नमस्कार. लेक्चर सिरीज मध्ये आलेल्या सर्व माझ्या वकील बंधू भगिनींचं तसेच आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेल्या सरांचंही सहर्ष स्वागत. आज आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते आहेत संदीप सुरेश गुजराती सर. त्यांचा थोडक्यात परिचय. त्यांचं शिक्षण BCom LLM आहे. तरी सरांचे सिव्हिल रेव्हेन्यू कन्झ्युमर तसेच रेरा या सर्व सर्व विषयांमध्ये गेल्या 36 वर्षांपासूनची प्रॅक्टिस आहे. तसेच गेल्या 25 वर्षामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे लेक्चर सुद्धा दिलेले आहेत. सरांनी सिम्बॉयसिस लॉ कॉलेज तसेच मॉडर्न लॉ कॉलेज तसेच फर्ग्युसन लॉ कॉलेज या सर्व कॉलेजमध्ये स्वतःचे लेक्चर्स घेतलेले आहेत. सरांचे हे 3rd जनरेशन आहे. सरांचा तसा अनुभव खूप मोठा आहे, त्याचबरोबर परिचय सुद्धा खूप मोठा आहे. पण सरांचा जो अनुभव आहे तो आपल्याला आत्मसात करायचा आहे आणि लेक्चरमध्ये आपल्याला ऐकायचं आहे. त्यामुळे मी संदीप सरांना विनंती करते की त्यांनी आपले लेक्चर सिरीज सुरू करावे. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू गौरी. Am I audible? Yes, Yes, sir. Yeah. yes sir, yes sir. गौरी मॅडमने जेवढा माझा परिचय दिला तेवढाच आहे, त्यापेक्षा काही फार मोठा परिचय नाही. तुमच्यातलाच एक आहे. जसं आपण म्हणतो की सगळेजण आपण काय विद्यार्थी राहतो, पण पर्टिक्युलरली मला असं वाटतं की जो आपला आजचा सब्जेक्ट आहे डिग्री अँड एक्झिक्युशन ऑफ डिग्री, तर खरोखरच 35-36 वर्षानंतर अजूनही डिग्रीच्या बाबतीत शिक्षण चालूच आहे. आणि म्हणूनच जर तुम्हाला थोडी कल्पना असेल तर ऑर्डर 21 जो डिग्रीच्या बाबतीतली प्रोव्हिजन CPC मध्ये आहे, दिस इज दी लॉंगेस्ट ऑर्डर इन ऑल दी CPC मधली सगळ्यात मोठी ऑर्डर आहे ज्याच्यामध्ये एक्झिक्युशनच्या बाबतीतल्या या प्रोव्हिजन दिलेल्या आहेत. आणि त्यामुळे एक्झिक्युशन हा भाग, डिग्री हा भाग सिव्हिल प्रॅक्टिस मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. मला थोडं नेटचं प्रॉब्लेम आहे. विथ परमिशन आय विल क्लोज दी कॅमेरा. ठीक आहे सर. ओके. सो ॲज अ स्टुडंट मला नेहमी असा प्रश्न पडायचा की हे डिग्री आणि जजमेंट हे दोन काय प्रकार आहेत, आणि जर जजमेंट आहे त्या जजमेंटमध्ये संपूर्ण डिस्प्यूट दिलेला आहे. प्रत्येक प्लेंटिफ आणि डिफेंडंट यांचं काय म्हणणं आहे, त्यांचा काय एव्हिडन्स आहे, त्याच्यावर काय इश्यूज फ्रेम झाले आहेत, त्याच्यावरचं रिझनिंग आहे आणि फायनल ऑर्डर आहे. इतकं सगळं ह्या जजमेंटमध्ये असताना मग हा डिग्रीचा पार्ट काय, ही डिग्री कशाला? तर ह्या दोन्हीतला सगळ्यात मोठा फरक असा आहे की डिग्री इज एक्झिक्युटेबल, व्हेअर जजमेंट इज जस्ट प्रोनाउन्समेंट ऑफ अ फायनल ऑर्डर. आणि त्यामुळे जजमेंट एक्झिक्यूट नसतं करायचं, डिग्री एक्झिक्यूट करायची असते. आणि म्हणून जजमेंट वेगळं आहे आणि डिग्री वेगळी आहे. आता डिग्रीच्या बाबतीत जर असं आहे की डिग्री जर तुम्ही प्रत्यक्ष बघितली असेल तर डिग्रीची जी डेफिनेशन आहे तर त्या डेफिनेशन व्यतिरिक्त एक डिग्री जर आपण बघितली तर संपूर्ण प्लेंट तिथे दिलेलं असतं. आणि खाली जी काय जजमेंट मधले ऑपरेटिव्ह ऑर्डर असते, फायनल कन्क्लुजन ऑफ द कोर्ट, हे जे असतं हे त्या डिग्रीमध्ये सगळ्यात शेवटी दिलेलं असतं. डिग्रीच्या बरोबर एक बिल ऑफ कॉस्ट म्हणून दिलं असतं की प्रत्येक पार्टीचे काय काय कॉस्ट हा दावा चालवताना त्यांनी बेअर केलेले आहेत. कारण बऱ्याच वेळेला जजमेंट हे विथ कॉस्ट असं जर तुम्ही ऐकलं असेल तर सूट इज डिक्रीड विथ कॉस्ट. तर मग हे कॉस्ट काय आहे, तर प्रत्येक पार्टीला काय काय कॉस्ट त्यांनी बेअर केलेले आहेत, ह्या सगळ्या जो कॉस्ट आहे त्या कॉस्टचं एक स्टेटमेंट तयार करतात आणि ते या डिग्रीला लागतात. आता एक थोडंसं आपण बेसिक पासून जाऊयात की जजमेंट आणि डिग्री. तर
असं होतं की बऱ्याच वेळेला आता तुमच्याकडे जजमेंट पास झालेलं, लेट अस टेक अ एक्झाम्पल दॅट देर इज अ जजमेंट ऑफ बिटवीन लँडलॉर्ड अँड टेनंट अँड दॅट court has ordered that landlord should recover possession of the soon premises from the tenant. असं हे झाल्यावर पुढे काय करायचं? हे जजमेंट तर लँडलॉर्डच्या बाजूने प्रोनाऊन्स झालेले. आता पुण्यासारख्या शहरामध्ये महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट ऍप्लिकेबल आहे. त्या रेंट ऍक्ट खाली ग्राउंड्स दिलेली आहेत. त्या ग्राउंड प्रमाणे ते ग्राउंड्स एखादं शाबित झालं की मग त्याप्रमाणे जजमेंट पास होतं दॅट लँडलॉर्ड इज एंटायटल्ड टू रिकवर पोझिशन ऑफ द सूट प्रिमाइसेस फ्रॉम दी टेनंट दॅट इज डिफेंडंट. पुढचा असा प्रश्न येतो की ही ऑर्डर झाली, ही ऑर्डर झाल्यानंतर आपण काय करायचे? हे जजमेंट घेऊन जायचं, त्या टेनंटच्या घरी जाऊन आपण उभं राहायचं, त्याला जजमेंट दाखवायचं आणि हाताला धरून बाहेर काढायचं, असं अपेक्षित आहे का? आणि त्यामुळे एक्झिक्युशन हा पार्ट आला. आपण आता हे लँडलॉर्ड टेनंटचं एक एक्झाम्पल बघितलं, तसंच एक एक्झाम्पल आहे की मनी सूटचं. दॅट प्लेंटिफ इज एंटायटल्ड टू रिकवर ₹1 crore फ्रॉम द डिफेंडंट. मग आता हे 1 कोटी रुपये वसूल कसे करायचे? त्याच्या घरी जाऊन आपण त्याला ते जजमेंट दाखवायचं आणि ते पैसे वसूल करायचे का? आणि त्यामुळे जेवढं जजमेंट इम्पॉर्टंट आहे तेवढीच त्या जजमेंटचं एक्झिक्युशन इम्पॉर्टंट आहे. आणि एक्झिक्युशन त्या जजमेंटचं जे करायचं आहे त्या जजमेंटच्या त्या एक्झिक्युशनचा बेस म्हणजे डिक्री. अँड देअरफॉर डिक्री इज अ एक्झिक्युटेबल डॉक्युमेंट. आणि म्हणून करता जजमेंट आणि डिक्री हे वेगळे ठेवले. आय विल जस्ट रिपीट की जजमेंटमध्ये संपूर्ण पार्टीची नावं, त्यानंतर प्लेंटिफचं थोडक्यात काय केस मांडली होती, डिफेंडंटनी काय केस मांडली होती, प्लेंटिफनी काय डॉक्युमेंट्स एव्हिडन्स प्रोड्यूस केला, डिफेंडंटनी काय प्रोड्यूस केला, या बेसिसवर इश्यूज काय फ्रेम झाले दोन्ही पार्टीच्या प्लिडिंग्स प्रमाणे, आणि त्या प्रत्येक इश्यूवर कोर्टाचं काय म्हणणं आहे, ते जे काही म्हणणं आहे त्या म्हणण्याला रिझनिंग काय आहे, हे संपूर्ण रिझनिंग दिल्यानंतर मग कोर्ट कन्क्लुजनला येतं की आता मी ऑर्डर पास करतोय like a landlord and tenant, that tenant has to hand over position to the landlord. हे संपूर्ण जजमेंट झालं. याच्याच अगेन्स्ट जी डिक्री आहे त्या डिक्रीमध्ये मी जसं सांगितलं की डिक्रीमध्ये त्यांनी सीपीसी मध्ये डेफिनेशन दिली आहे. परंतु ही डेफिनेशन देताना मग असं आहे की तुम्ही पूर्ण केसचं एक डिस्क्रिप्शन द्या आणि म्हणून आपण त्या ठिकाणी प्लेंट देतो. आणि मग त्या प्लेंटमध्ये की एक्झॅक्टली प्लेंटिफ काय म्हणून कोर्टामध्ये आलेला आहे, काय दावा घेऊन आलाय, आणि म्हणून आपण दाव्याचं सगळं स्वरूप देतो. म्हणजेच थोडक्यात तो दावा देतो. आपल्याला आता सगळ्यांना माहिती असेल की ज्या वेळेला आपण सूट फाईल करतो त्याच वेळेला आपण एक सूटची कॉपी फॉर डिक्री असं त्याला हेडिंग देतो. आणि म्हणून ते शेवटी ही डिक्री जी तयार करताना ते पर्टिक्युलर तो जो की कॉपी आपण सबमिट केलेली आहे ती कॉपी वापरण्यात येते. आता ऑनलाईन सबमिशन झाल्यामुळे हे अजून सोपं झालंय की ऑनलाईन जी काही फायनल ऑर्डर झाली आहे ती त्या प्लेनच्या खाली टाईप केली जाते, त्याला बिल ऑफ कॉस्ट लावलं जातं आणि ही डिक्री होते. आता ऑर्डर 21 सीपीसीचा जो आहे तर त्या सीपीसीच्या ऑर्डर प्रमाणे त्यानंतर आपल्याला एक सेपरेट एक्झिक्युशन ऍप्लिकेशन दाखल करायला लागतो आणि त्याप्रमाणे मग ती डिक्री एक्झिक्यूट करून घ्यावी लागते. So this is what is decree is, that when we want to execute the order which is passed finally into the judgment, you have to start with the decree, you have to produce that decree, आणि म्हणून तुम्हाला एक्झिक्युशन ऍप्लिकेशन फाईल करावं लागतो, ज्याला आपण मराठीमध्ये दरखास्त म्हणतो. आणि त्याप्रमाणे ती जी डिक्री आहे त्या डिक्रीच्या कॉपीवरनं मग एक्झिक्युशन प्रोसिडिंग पुढे सुरू होतं. आता परत थोडंसं डिक्रीकडे येऊयात. या डिक्रीमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की बेसिक प्रोनाउन्स जजमेंट जे झालेलं आहे ते आणि प्लेंट आलेलं असतं. ह्या डिक्रीमध्ये एक अजून थोडंसं कॉम्प्लिकेशन्स मध्ये जाऊयात की या डिक्रीमध्ये परत एक प्रकार दिलेले आहेत. एक आहे ती प्रिलिमिनरी डिक्री आणि दुसरं आहे की फायनल डिक्री. आता
प्रिलिमिनरी डिक्री आणि फायनल डिक्री याच्यामध्ये काय फरक आहे? बऱ्याचदा आता मी आपल्याला जे उदाहरण दिलं मनी सूटचं किंवा लँडलॉर्ड टेनंटचं, तर याच्यामध्ये फायनली एक कन्क्लुडेड ऑर्डर कोर्टाने गेलेली असते दॅट प्लेंटिफ इज एंटायटल्ड टू रिकवर ₹1 crore फ्रॉम द डिफेंडंट. याला म्हणायचं की फायनल ऑर्डर झाली आहे. पण काही दावे असतात, या दाव्यांचं नेचर असं पेक्युलर असतं. आपण एक एक्झाम्पल असं घेऊयात की शेत जमिनीच्या वाटपाचा दावा केलेला आहे. ज्या वेळेला शेत जमिनीच्या वाटपाचा दावा करतात त्याच्यामध्ये प्लेंटिफची पहिली प्रेयर असते that it may be declared that plaintiff has say 1/4 share in the suit land. आणि मग त्या पद्धतीने त्याला सक्सेशन ऍक्ट प्रमाणे त्याची केस प्रूव्ह करावी लागती की खरोखरच ही जी काही जमीन आहे, ही प्रॉपर्टी आहे, याच्यामध्ये त्याला हिंदू वारसा कायद्याप्रमाणे किंवा ज्या काही त्याच्या रिलिजनच्या कायद्याप्रमाणे, पर्सनल लॉ प्रमाणे त्याचं ही इज एंटायटल फॉर सम शेअर. तर कोर्ट डिग्री पास करताना असं सांगते की येस वी अग्री दॅट प्लेंटिफ हॅज 1/4 शेअर इन दिस लँड. आता 1/4 शेअर ज्या वेळेला तिथे डिक्लेअर करतात त्यावेळेला पुढचा प्रश्न आला पार्टिशनचा, की त्याला पार्टिशनचा सूट लावलेला आहे की माझा 1/4 शेअर डिक्लेअर करा आणि तो मला फिजिकली वेगळा काढून द्या. आता ज्या वेळेला जजमेंट प्रोनाऊन्स होणार आहे त्यावेळेला फक्त त्याचा शेअर डिक्लेअर होणार आहे, परंतु त्याला पूर्व बाजूला एकूण जमिनीच्या शेत जमीन द्यावी असं काही ते कोर्ट बसल्या जागी ऑर्डर करू शकत नाही. आणि म्हणून अशा केसमध्ये जी डिग्री पास होते त्याला आपण प्रिलिमिनरी डिग्री म्हणतो, की ज्याला अजून फायनल स्वरूप यायचे. फायनल स्वरूप त्याला कधी येईल? ज्या वेळेला त्याला डिक्लेअर केलेला 1/4 शेअर फिजिकली त्याच्या ताब्यात मिळेल त्यावेळेला त्याला फायनल स्वरूप येईल. आणि म्हणून अशा काही पेक्युलर सूट आहेत, जसं मी आता तुम्हाला सांगितलं की पार्टिशन, तसंच एक दुसरा अजून प्रकार आहे तो म्हणजे पार्टनरशिप. तर या पार्टनरशिपमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला असं असतं की एक जण सूट फाईल करतो की मी ह्या सूट प्रॉपर्टीमध्ये मी ह्या पार्टनरशिपमध्ये पार्टनर आहे, आय हॅव से 1/2 शेअर इन दी पार्टनरशिप. मला जो डिफेंडंट पार्टनर आहे यांनी या पार्टनरशिपच्या बिझनेसमधनं बाहेर काढलेला आहे, सो इट बी डिक्लेअर्ड दॅट आय हॅव हाफ शेअर इन द पार्टनरशिप आणि मला ही पार्टनरशिप डिसॉल्व करून माझ्या वाटणीचा ह्या पार्टनरशिप मधला शेअर ताब्यात देण्यात यावा. आता पार्टनरशिपच्या नावाने प्रॉपर्टी असेल, पार्टनरशिपच्या बँक अकाउंट असेल, तिथे त्या बँक अकाउंटमध्ये पार्टनरशिपचे पैसे असतील, या सगळ्यामध्ये त्याला हाफ शेअर मिळणार आहे. आता या पार्टनरशिपच्या काय प्रॉपर्टीज आहेत, त्याला त्यात शेअर कसा मिळेल, त्यांचे काय फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स आहेत किंवा त्यांचे काय बँक अकाउंट्स आहेत की जिथे या पार्टनरशिपचा अकाउंट आहे आणि त्याच्यामध्ये पार्टनरशिपचे काही पैसे जमा आहेत. ह्या झाल्या ॲसेट्स. याचबरोबर आपल्याला आता माहिती आहे की पार्टनरशिप बिझनेस आहे. मग ॲसेट्स बरोबर समोरच्या बाजूला काय येणार तर लायबिलिटीज. मग पार्टनरशिपच्या लायबिलिटीज काय आहेत? सो पार्टनरशिपच्या सगळ्या ॲसेट्स जे आहेत तर या 10 कोटी रुपयाच्या ॲसेट्स आहेत. आपण त्यांची कॅश म्हणा, त्यांची प्रॉपर्टी म्हणा आणि त्यांच्या एवढ्या एवढ्या लायबिलिटीज आहेत. मग त्या लायबिलिटीज त्या ॲसेट्समधनं मायनस करून जे क्रेडिटर्स असतील त्यांचं पेमेंट करून जे पैसे राहतील त्याच्यात हा जो प्लेंटिफ पार्टनर असतो त्याला शेअर मिळणार आहे. अशा या केसेसमध्ये जसं लँडलॉर्ड टेनंट किंवा मनी सूटमध्ये कन्क्लुडेड ऑर्डर करता येते, तशी ह्या पेक्युलर सूट्समध्ये ऑर्डर करता येत नाही. एक तिसरा प्रकार अजून आपल्याला सांगतो, तो असा आहे की सूट फॉर पोझेशन. एक असं असतं की आपली प्रॉपर्टी आहे प्लेंटिफची आणि प्लेंटिफच्या प्रॉपर्टीमध्ये डिफेंडंटने एन्क्रोचमेंट केले. सो सिव्हिल सूट काय असेल? रिमूव्हल ऑफ एन्क्रोचमेंट, की मला माझ्या प्रॉपर्टीमध्ये हा गेले 10 वर्ष इथे आलेला आहे आणि इथे त्यांनी येऊन काही बिझनेस सुरू केलाय, काही त्याचा वापर सुरू केलेला आहे आणि ही मे बी थ्रोन आउट ऑफ द प्रॉपर्टी. ही मे बी डिक्लेअर्ड ॲज अ एन्क्रोचर अँड आय मे बी ऑर्डर टू बी गिवन पोझेशन ऑफ दॅट प्रॉपर्टी. आता ज्या वेळेला 10 वर्ष तो त्या प्रॉपर्टीमध्ये एन्क्रोचमेंट त्यांनी केलेली आहे आणि हा सूट अजून एक 5-6 वर्ष चाललेला आहे, तर अशी 16 वर्ष ही प्रॉपर्टी अनऑथराइजली
डिफेंडंटच्या ताब्यात आहे. त्याच्यात अजून एक मग कन्सेप्ट आला जो आपण ऐकलेला असेल, तो म्हणजे मेन्स प्रॉफिट, ज्याला आपण मराठीत दरम्यानचे उत्पन्न असं म्हणतो. हे दरम्यानचं उत्पन्न किंवा मेन्स प्रॉफिट म्हणजे काय आहे, तर मेन्स प्रॉफिट असं आहे की या 16 वर्ष प्लेंटिफ इज डिप्राइव्ड ऑफ हिज प्रॉपर्टी, द बेनिफिट्स ऑफ हिज ओन प्रॉपर्टी. ही 16 वर्ष जर मी प्रॉपर्टी माझी वापरली असती तर मला त्याच्यातनं काही पैसे मिळाले असते. आणि असं काही हे आहे की डिफेंडंटनी या प्रॉपर्टीमध्ये काही बिझनेस केला, त्याच्यातनं काही पैसे कमवले, तर ऍक्च्युली माझ्या प्रॉपर्टीत येऊन हे पैसे कमवल्यामुळे आय एम एंटायटल्ड फॉर दोज मनी. बघ आता परत सुरुवातीला येऊ की सूट एन्क्रोचमेंट रिन्युअलचा आहे. त्याप्रमाणे तो सांगतो की प्लेंटिफ डिफेंडंट बी डिक्लेअर्ड ॲज एन्क्रोचर इन माय प्रॉपर्टी. मग सगळा एव्हिडन्स लीड होतो, ही प्रॉपर्टी प्लेंटिफची आहे की नाही हे पहिल्यांदा प्रूव्ह होतं. त्यानंतर प्लेंटिफचं पोझेशन होतं, परंतु डिफेंडंटनी त्याच्यात एन्क्रोचमेंट केली आहे हे साबित होतं. इतक्या सगळ्या गोष्टी साबित झाल्यानंतर कोर्ट एका प्रिलिमिनरी कन्क्लुजनला येतं. काय कन्क्लुजनला येतं, त्या डिफेंडंट इज अ एन्क्रोचर. मग त्याला एक कॉन्सिक्वेन्शियल ऑर्डर काय, तर मग पुढची ऑर्डर की डिफेंडंट शुड हँड ओव्हर पोझेशन, व्हेकंट पोझेशन ऑफ द सूट प्रॉपर्टी टू द प्लेंटिफ. आता हे झालं त्याचं सॅटिस्फॅक्शन की त्याला 16 वर्षानंतर त्याची ही प्रॉपर्टी परत मिळाली. परंतु या 16 वर्षामध्ये त्याचा लॉस काय झाला किंवा डिफेंडंटनी ह्या प्रॉपर्टीवर काय असं 16 वर्षात कमवलं आहे. माझ्याकडे एक सूट होता, या सूटमध्ये इंडस्ट्रीयल प्लॉट होते आणि माझ्या शेजारच्या माणसाने कंपाऊंड वॉल तोडून माझ्या प्लॉटमध्ये म्हणजे माझ्या क्लायंटच्या प्लॉटमध्ये एन्क्रोचमेंट करून नवीन कंपाऊंड वॉल बांधून त्याच्या इंडस्ट्रीयल प्लॉटमध्ये एक मोठी बिल्डिंग 5-6 मजली बांधली आणि त्या बिल्डिंगमधले सगळे गाळे त्यांनी भाड्याने दिले. आता कॉम्प्लिकेशन बघा की त्यांनी ती बिल्डिंग कुठे बांधली, त्यांनी ती बिल्डिंग त्याचा प्लॉट आणि माझ्या प्लॉटमधला जो पार्ट होता ह्याच्यात मिळून बांधलेली आहे. मग त्याचा प्लॉट होता 5,000 स्क्वेअर फूट, माझा प्लॉट होता 2,000 स्क्वेअर फूट, ज्याच्यात एन्क्रोचमेंट केली आहे. त्या प्रमाणात त्या बिल्डिंगमध्ये जे काही उत्पन्न आलं ते उत्पन्न खरं तर त्याला न मिळता मला मिळायला पाहिजे. दिस इज कॉल्ड ॲज मेन्स प्रॉफिट. आता मग किती वर्ष काय उत्पन्न मिळालं याची कंप्लीट चौकशी करावी लागते. अँड देअरफॉर कोर्ट व्हाईल पासिंग द ऑर्डर फॉर पोझेशन, ऑर्डर फॉर रिमूव्हल ऑफ द एन्क्रोचर डिफेंडंट फ्रॉम दॅट सूट प्रॉपर्टी ऑल्सो ऑर्डर्स दॅट मेन्स प्रॉफिट एन्क्वायरी शॅल बी मेड. आपण प्रिलिमिनरी डिग्री म्हणजे डिग्रीचा एक प्रकार आहे त्याच्यावर आहोत. सो अशा काही केसेस असतात ज्याच्यामध्ये फायनल कन्क्लुडेड डिसिजन देता येत नाही. त्यावेळेला प्रिलिमिनरी डिग्री पास होते आणि म्हणून डिग्रीचे 2 बेसिक प्रकार आहे, एक प्रिलिमिनरी डिग्री आणि एक फायनल डिग्री. आणि मग त्याप्रमाणे फायनल डिग्री प्रिलिमिनरी डिग्री पास झाल्यानंतर मग फायनल डिग्रीच्या साठी वेगळं ऍप्लिकेशन करावं लागतं. ही फायनल डिग्री कशी पास होते, आपण शेतजमिनीचं उदाहरण घेऊयात की शेतजमिनीचा पार्टिशनचा सूट आहे आणि त्याप्रमाणे त्या माणसाचा सक्सेशन ऍक्ट प्रमाणे त्याच्यात शेअर आहे अशी प्रिलिमिनरी डिग्री कोर्टाने पास केली आहे. अजून कोर्ट पुढे म्हणतं की याला याचा 1/4 शेअर वेगळा काढून द्यावा, म्हणजे त्याला पार्टिशन द्यावं. मग अशा वेळेला शेत जमिनीचे वेगवेगळे बाय मीट्स अँड बाउंड्स आपण ज्याला म्हणतो सरस निरस मानाने त्याचं विभाजन करणं, हा भाग सिव्हिल कोर्टाच्या अखत्यारीत येत नाही. त्याकरता त्या जमिनीची मोजणी करणे, मग त्या मोजणीप्रमाणे त्याचं क्षेत्र किती आहे ते काढणे, त्या क्षेत्राचे 4 भाग करणे, प्रत्येक भागाला वेगळा वेगळा ऍक्सेस आहे की नाही हे पाहणे, प्रत्येक भागाला तिथे सिन्स इट इज ॲग्रिकल्चरल लँड पाण्याचा सप्लायची जी काय आहे त्याची सोय आहे की नाही, हे सगळं काम जे आहे हे रेव्हेन्यू कोड करतात. मग ती जी डिग्री असती ती सेक्शन 54 ऑफ CPC. When there is a decree in respect of agricultural land,
Such decree is a preliminary decree which, for the purpose of actual partition by meets and bound, फिजिकल पार्टिशन करण्याकरता कलेक्टरकडे पाठवता येते. तो कलेक्टर म्हणजे रेव्हेन्यू कोर्टांचा हेड. मग त्या कलेक्टरच्या थ्रू ते मॅटर त्याच्या खालच्या रेव्हेन्यू ऑफिसर्सकडे जातं. ते ऑफिसर्स म्हणजे कोणी तहसीलदार असो किंवा तलाठी असो, हे लोक जमिनीवर जातात, त्या जमिनीची मोजणी करतात, त्या मोजणीप्रमाणे त्याचे 4 भाग करतात, त्यांचा एक नकाशा तयार करतात. त्या नकाशाप्रमाणे कसे 4 भाग करणं शक्य आहे याचं ड्रॉइंग असं कलेक्टरकडे पाठवतात. आणि त्याप्रमाणे हे 4 भागांचं जे काही डिमार्केशन सर्टिफिकेट असेल, तुम्ही मोजणीचा नकाशा म्हणजे डिमार्केशन सर्टिफिकेटही बघितलेला असेल, तर तो जसा मोजणीचा नकाशा असतो तो नंतर कलेक्टरकडे पाठवण्यात येतो. कलेक्टर तो जो काही मोजणीचा नकाशा आलेला आहे तो पुन्हा सिव्हिल कोर्टाला पाठवतो. सिव्हिल कोर्टाला सांगतो की तुम्ही जे याचे 4 भाग करायला सांगितले होते ते आम्ही केले आणि त्याप्रमाणे हे 4 भाग तुमच्या समोर आम्ही ठेवले, त्याचा हा डिमार्केशन प्लॅन आहे. सिव्हिल कोर्ट तो डिमार्केशन प्लॅन बघतं आणि सांगतं की आता मी 1/4 शेअर डिक्लेअर केलंय, तर त्याच्याप्रमाणे या जमिनीचे ईस्ट टू वेस्ट असे 4 भाग केले, त्याचा हा नकाशा आहे. असे की या 4 भागांमध्ये पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत 4 पार्टीजला कशा प्रकारे पोझिशन देण्यात यावं. हे झालं की मग त्याप्रमाणे त्या लोकांना पोझिशन देतात आणि त्या जी काही ऑर्डर फायनली कोर्ट पास करतं त्याला म्हणायचं फायनल डिक्री. सो प्रिलिमिनरी डिग्री आणि फायनल डिग्री. मग आता जिथे जिथे प्रिलिमिनरी डिग्री पास होते तिथे दरखास्त टेक्निकली दाखल न करता, ती जी दरखास्त दाखल करतात त्याला म्हणतात फायनल डिग्री ऍप्लिकेशन. म्हणजे पार्टनरशिप फर्मच्या मध्ये ज्या वेळेला शेअर डिक्लेअर होतो आणि मग त्यांचे अकाउंट्स वगैरे सगळे सेटल करायचे असतात, त्याकरता कोर्ट कमिशनर नेमला जातो. तो सगळे त्यांचे असेट्स, लायबिलिटीज, बिझनेस आणि प्रॉपर्टीज ह्या सगळ्यांचा एकत्र हिशोब करतो. लायबिलिटीज देऊन काय येतंय त्याप्रमाणे सगळे शेअर्स ठरवतो आणि हे सगळे शेअर्स मग सिव्हिल कोर्टाकडे परत पाठवतो. सिव्हिल कोर्ट ते बघतं आणि त्याप्रमाणे एक फॉर्मल डिक्लेरेशन करतं की ह्या पार्टनरशिपची अमुक अमुक ठिकाणी शिवाजीनगर पुणे इथे एक प्लॉट आहे, त्या प्लॉटमध्ये ह्या दोघांना अर्धा हिस्सा द्यावा. बँक अकाउंट आहेत, या बँक अकाउंटमध्ये आता 50 लाख रुपये आहेत, तर 25-25 लाख रुपये दोघांना वाटून द्यावेत. ही जी काही डिग्री होईल त्याला असं म्हणायचं की फायनल डिग्री. आणि म्हणून टेक्निकली ज्या वेळेला प्रिलिमिनरी डिग्री पास होते त्यावेळेला दरखास्त किंवा एक्झिक्युशन ऍप्लिकेशन फाईल न करता त्या ठिकाणी फायनल डिग्री ऍप्लिकेशन, दोन्हीचा अर्थ, दोन्हीची प्रोसिजर एकसारखीच आहे. परंतु टेक्निकली इथं प्रिलिमिनरी डिग्री असल्यामुळे आपल्याला त्याला दरखास्त म्हणता येत नाही आणि त्यामुळे त्याला फायनल डिग्री ऍप्लिकेशन म्हणतात. तो फायनल डिग्री ऍप्लिकेशन फाईल केल्यानंतर तुम्हाला फायनल डिग्री मिळते. आणि त्यामुळे हा जो दावा समजा पार्टिशनचा सुरू झालाय तर त्या पार्टिशन सूटचं जे काही फायनल कन्क्लुजन आहे त्या फायनल कन्क्लुजनचे 2 कागद असतील. एक म्हणजे प्रिलिमिनरी डिग्री आणि दुसरी म्हणजे फायनल डिग्री. हे दोन्ही मिळून जर काय झालं तर ते झालं त्या दाव्याचं फायनल कन्क्लुजन. सो आय होप मी असं काही खूप तुम्हाला कन्फ्यूज केलेलं नाहीये की ज्या वेळेला आपण डिग्री म्हणणार आहोत तर तो एक्झिक्युशनचा पार्ट आहे आणि हे एक्झिक्युशन जे आहे हे 2 भागांमध्ये होणार आहे ज्या वेळेला ती प्रिलिमिनरी डिग्री असते. आता प्रिलिमिनरी डिग्री पास झाल्यानंतर एकूणच तुमची डिग्री पास झाल्यानंतर जसं मी सांगितलं की डिग्री नुसती एखाद्या ठिकाणी जजमेंट नुसतं पास होऊन फायदा नाहीये. तर ह्या जजमेंट प्रमाणे त्या जजमेंटला ऍक्च्युअली इफेक्ट कसा द्यायचा. नुसता शेअर डिक्लेअर केला किंवा नुसती एंटायटलमेंट डिक्लेअर केली की प्लेंटिफ इज एंटायटल टू रिकवर ₹1 crore फ्रॉम डिफेंडंट, इतकं डिक्लेअर केल्याने भागणार आहे का. तर नाही, तर त्याला आपल्याला ते पैसे मिळवून द्यायचे आहेत. हे पैसे मिळवून देण्याचा ही जे काही जजमेंट पास केलंय ते एक्झिक्यूट करण्याचा प्रकार म्हणजे डिग्री. आणि ती डिग्री
ज्या वेळेला कोर्टामध्ये आपण प्रोड्यूस करतो त्याला असं म्हणायचं की इट इज एक्झिक्युशन ऑफ दॅट डिग्री. सो मला 2 पार्ट तुमच्या लेक्चरमध्ये ऑर्गनायझर्सने दिले होते की एक म्हणजे डिग्री आणि दुसरा म्हणजे एक्झिक्युशन ऑफ डिग्री. सो आय होप की डिग्री हा पार्ट काय आहे हा बहुतेकांना सगळ्यांना कळाला असेल की जजमेंट आणि डिग्रीमध्ये हा फरक आहे की जजमेंटमध्ये टोटल कम्प्लीट रिझनिंग सकट जे काही कोर्टाचं कन्क्लुजन आहे ते दिलेलं असतं आणि डिग्री हा पार्ट एवढाच असतो की वादीने दावा काय केला होता आणि त्याप्रमाणे फायनल ऑर्डर काय पास झाली याला म्हणायचं डिग्री आणि त्याप्रमाणे त्या डिग्रीचं आपण एक्झिक्युशन करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला ॲज अ न्यू कमर लॉयर मला असं नेहमी वाटायचं की व्हाय देर आर 2 टाईप्स, एक जजमेंट असतं आणि एक डिग्री असते. मग जर जजमेंटमध्ये सगळं आलंय तर मग डिग्री का हवी. तर मग मी जसं तुम्हाला सांगितलं का एक्झिक्युशन हा पार्ट आहे आणि जजमेंट ह्या जजमेंटला तुम्हाला एक्झिक्यूट करता येणार नाही तर तिथे एक्झिक्युटेबल डॉक्युमेंट पाहिजे आणि त्या एक्झिक्युटेबल डॉक्युमेंटला म्हणायचं डिग्री. मग तुम्ही एक दरखास्तीचे फॉर्म बघितले असतील, हिरव्या रंगाचे लांब फॉर्म असतात, त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तो अर्ज करावा लागतो आणि त्या अर्जाप्रमाणे ती दरखास्त दाखल करावी लागते विच इज फॉर एक्झिक्युशन ऑफ डिग्री. हे झालं डिग्री. आता आपण थोडंसं डिटेलमध्ये डिग्रीचं एक्झिक्युशन म्हणजे काय ते बघूया. आता जसं मी एक पहिली एक गोष्ट मला तुम्हाला जशी सांगायची होती की ज्या वेळेला पार्टिशनची डिग्री असते आणि ती डिग्री ही ॲग्रिकल्चरल लँडच्या बाबतीत असते त्यावेळेला कृपा करून हे लक्षात ठेवा की सेक्शन 54 CPC वाचा, ज्याच्यामध्ये असं दिलंय की ही ॲग्रिकल्चरल लँड आहे, त्या ॲग्रिकल्चरल लँडचं पार्टिशन करायचंय जे सिव्हिल कोर्टाला शक्य नाही आहे. म्हणून जिथे ॲग्रिकल्चरल लँडच्या बाबतीतल्या ह्या ऑर्डर्स असतात त्या रेव्हेन्यू ऑफिसरकडे पाठवाव्या लागतात अंडर सेक्शन 54. नाव लेट अस टर्न टू ऑर्डर 21. ऑर्डर 21 जसं मी तुम्हाला सांगितलं की ही CPC मधली सगळ्यात मोठी ऑर्डर आहे की ज्याच्यामध्ये एक्झिक्युशन आणि एक्झिक्युशन मध्ये येणाऱ्या अनेक स्टेजेस ह्या विस्तृतपणे नमूद केलेल्या आहेत. आता आपल्याला काही एक प्रत्येक ऑर्डर आणि प्रत्येक रूल हा बघण्याची गरज नाही, पण त्याच्यात प्रोसिजर परत वेगळं दिलंय. एक लक्षात घ्या की ऑर्डर 21 असं म्हटलं जातं इन लॉ की ऑर्डर 21 ही संपूर्ण सेल्फ सफिशियंट आहे. म्हणजे CPCच्या बाकीचा भाग तिथे ऍप्लिकेबल होईलच असं नाही, कारण ऑर्डर 21 मध्ये तिथलं एक्झिक्युशनचं प्रोसिजर हे विस्तृतपणे वेगवेगळ्या रूल्स खाली गेलेलं आहे. आता आपण असं एक एक्झाम्पल घेऊ मनी डिक्रीचं. तर ज्या वेळेला मनी रिकव्हरीची डिक्री असते आणि मग आपण एक्झिक्युशनचा पार्ट फाईल करतो त्यावेळेला त्याप्रमाणे एक्झिक्युशनचे ऑर्डर 21 खाली वेगवेगळे रूल्स आहेत आणि त्याप्रमाणे मग पुढे त्याचं प्रोसिडिंग सुरू होतं. आता ज्या वेळेला सुरुवात करायची आहे त्यावेळेला फॉर्मली एक हे पण आपण लक्षात घेऊयात की जो माणूस एक्झिक्युशनचं ऍप्लिकेशन दाखल करतात त्याला म्हणतात DH, दॅट इज डिग्री होल्डर. ज्याच्या फेवरमध्ये डिग्री पास झालेली आहे, ज्याच्या फेवरमध्ये जजमेंट पास झालेलं आहे, ज्यांनी एक्झिक्युशन ऍप्लिकेशन फाईल केलेलं आहे त्याला म्हणायचं डिग्री होल्डर. ॲज अगेन्स्ट दॅट जसं आपण प्लेंटिफ आणि डिफेंडंट म्हणतो तर त्यातला डिफेंडंट कोण तर त्याला असं म्हणतात की JD, दॅट इज जजमेंट डेटर. आणि त्यामुळे ऑर्डर 21 मध्ये प्लेंटिफ आणि डिफेंडंट या प्रकारच्या संज्ञा न वापरता जजमेंट डेटर आणि डिग्री होल्डर अशा संज्ञा वापरलेल्या आहेत. आणि मग त्याप्रमाणे परत तिथलं वेगळं प्रोसिजर सुरू होतं. लाईक पहिल्यांदा एक मनी सूटमध्ये जजमेंट डेटरला नोटीस काढण्यात येते की तुझ्या विरुद्ध ह्या रिकव्हरीचा डिग्री झालेली आहे आणि त्याप्रमाणे तुझ्याकडनं वसूल पैसे करायचे आहेत, तू हे पैसे कोर्टामध्ये डिपॉझिट करावे. मग त्याच्यामध्ये परत वेगवेगळे कॉन्सिक्वेन्स असतात की हा जजमेंट डेटर
कोर्टाच्या समोर हात जोडून येऊन उभं राहणारे आणि ते 1 कोटी रुपये कोर्टात दाखल करणारे, असं 99% केसेसमध्ये होत नाही. आणि त्यामुळे मग परत वेगळं प्रोसिजर की आता ह्या जजमेंट डेटरनी जर त्याचे ते पैशाची त्याच्या अगेन्स्ट डिग्री झालेली आहे ते जर कोर्टात भरले नाहीत, तर मग त्याची सुरुवातीला आपण मुव्हेबल प्रॉपर्टी अटॅच करू. मग त्या माणसाचं घर असो, बिझनेस असो, त्याच्यातली जी मुव्हेबल प्रॉपर्टी आहे ती अटॅच करतात. मग पुन्हा त्या अटॅचमेंट कशी करायची, ते अटॅचमेंट झाल्यानंतर त्याची लिस्ट कशी करायची, ती अटॅचमेंट नुसती करून आपल्याला भागणार नाहीये, तर ती केलेली लिस्ट जी मुव्हेबल प्रॉपर्टीची आहे त्याचा ऑप्शन करायचा. त्या ऑप्शन मध्ये जे पैसे येतील त्या पैशातनं डिग्री होल्डरची डिग्री सॅटिस्फाय करायची. अशा पद्धतीचं हे मनी सूट मधलं गोष्ट आहे. आता जसं बऱ्याच लोकांच्या डोक्यात लगेच प्रश्न आला असेल की त्याचे मुव्हेबल प्रॉपर्टी जप्त करून जर पैसे वसूल झाले नाही तर काय करायचं, तर त्याच्या अजून मुव्हेबल प्रॉपर्टी शोधायच्या. मग त्याच्याकडे अजून मुव्हेबल प्रॉपर्टी सापडल्याच नाहीत किंवा शिल्लकच राहिल्या नाहीत तर काय करायचं, तर मग इमूव्हेबल प्रॉपर्टीकडे वळायचं. मग त्याच्या इमूव्हेबल प्रॉपर्टी परत ऑर्डर 21 मध्ये वेगळं प्रोसिजर दिलेलं आहे का त्याच्या इमूव्हेबल प्रॉपर्टी आपण सुरुवातीला कोर्ट त्याच्यावर त्या इमूव्हेबल प्रॉपर्टीची पुरावे दाखल करून घेईल. ही इमूव्हेबल प्रॉपर्टी त्याच माणसाची आहे जो जजमेंट डेटर आहे त्याची खात्री करून घेईल. बऱ्याच वेळेला आता तुम्ही बघा की सूटच्या मध्ये ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला आपण कॉम्प्लिकेशनसाठी नेहमीच तयार राहायचं. आणि सगळ्यात अवघड कॉम्प्लिकेशन्स हे एक्झिक्युशन मध्ये येतात. त्याची इमूव्हेबल प्रॉपर्टी आहे पण ती इमूव्हेबल प्रॉपर्टी त्याच्या जॉईंट फॅमिलीची आहे. म्हणजे तो आणि त्याचे 2 भाऊ, त्याच्यात त्याचा 1/3 शेअर आहे. मग काय करायचं, तर मग त्याचा 1/3 शेअर विकायला काढायचा. मग त्याचा 1/3 शेअर विकायला काढताना बाकीच्या 2 भावांचं काय करायचं, बाकीच्या 2 भावांच्या काय राईट्स आहेत त्या एक्झामिन कराव्या लागतात. त्या भावांना एक ऑपॉर्च्युनिटी द्यावी लागते. बाबांनो, तुमच्या या 3ऱ्या भावाची आता प्रॉपर्टी अटॅच, शेअर अटॅच होतोय, तुम्हाला ती विकत घ्यायची आहे का. जर त्यांनी विलिंगनेस दाखवलं नाही तर ती अख्खी प्रॉपर्टी विकायला काढायची. त्याच्यातनं जे येणारे पैसे आहेत ते मग 1/3 जो याचा शेअर आहे हा डिग्रीच्या अगेन्स्ट द्यायचा आणि बाकीचे ज्या दोघांना आहे त्या दोघांना उरलेले पैसे द्यायचे. सो अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या एक्झिक्युशन मध्ये येणार आहेत. आणि म्हणून एक्झिक्युशन हे एक्झिक्युशन ऍप्लिकेशन फाईल करण्यापासून ते प्रॉपर्टीचा, इमूव्हेबल प्रॉपर्टीचा सेल करून त्या सेलची अमाऊंट कोर्टामध्ये भरण्यापर्यंतचा सगळ्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत या ऑर्डर 21 मध्ये नमूद केलेल्या आहेत. आणि शेवटी असं बघितलं गेलेलं आहे की जी काही डिग्री पास झालेली आहे ती डिग्री सॅटिस्फाय होईल. आता आपण हे घेतलं मनी सूटचं उदाहरण. आता आपण जे मूळ लँडलॉर्ड टेनंटचं उदाहरण घेतलं की लँडलॉर्डचे बाजूने अशी ऑर्डर झाली आहे दॅट ही शुड रिकवर दी पोझेशन ऑफ दी सूट प्रॉपर्टी फ्रॉम टेनंट. मग अशा वेळेला तो जो लँडलॉर्ड असतो तो त्याच्याकडे पोझेशनची डिग्री असते. त्या डिग्रीचं तो एक्झिक्युशन म्हणजे दरखास्त दाखल करतो. मग त्याचं परत ऑर्डर 21 मध्ये पुढे वेगळं प्रोसिजर दिलंय की इथे कोर्टामध्ये ऑफिसर्स असतात जे तुम्ही आता ऐकलेले असतील, बेलीफ. तर हे बेलीफ जे आहे हे जाऊन असं तरी कोर्टाची डिग्री एक्झिक्यूट करणारा ऑफिसर आहे. मग हा बेलीफ लोक त्या सूट प्रॉपर्टीमध्ये जातात आणि त्या सूट प्रॉपर्टीमध्ये जाऊन ते जो कोणी टेनंट असेल त्याला तिथनं बाहेर काढून त्याचा ताबा हा लँडलॉर्डला देतात आणि तशा प्रकारचा रिपोर्ट कोर्टात दाखल करतात आणि त्याप्रमाणे मग कोर्ट डिक्लेअर करतं की डिग्री सॅटिस्फाईड. आता परत अजून कॉम्प्लिकेशन की बेलीफ लोक तिथे गेल्यानंतर तो जो कोणी टेनंट आहे, जजमेंट डेटर आहे, तो त्याला अपोज करतो. बरोबर आहे ना. तो काही तिथे गेल्यानंतर अशा सगळ्याच गोष्टी आपल्यासारख्या होणार नाहीयेत तर तो तिथे जाऊन तुम्हाला विरोध करणार आहे. मग अशा वेळेला
जर त्यांनी विरोध केला, फिजिकल फोर्स केला, तर कोर्ट ऑफिसर्स आर नॉट सपोज टू फाईट विथ हिम, इजंट इट? कॅन यूज द फोर्स, पोलीस कॅन यूज द फोर्स. मग पुन्हा ऑर्डर 21 मध्ये असंही नमूद केलेलं आहे की जो काही फोर्स वापरायचा असेल तो आवश्यक फोर्स त्यांना प्रोव्हाइड करा. मग अशा वेळेला जनरल फोर्स हा पोलिसांचा वापरला जातो. मग त्या कन्सर्न पोलीस स्टेशनला कोर्ट ऑर्डर करतं की तुम्ही यांना पोलीस प्रोटेक्शन द्या. याच्यामध्ये जर जजमेंट लेटरनी काही अडथळा आणला तर त्याला तुम्ही अरेस्ट करा किंवा काय जो फोर्स असेल तो त्याच्या अगेन्स्ट वापरा आणि सी दॅट पोझिशन इज बिंग हँडेड ओव्हर टू दी डिग्री होल्डर, दॅट इज लँडर. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या डिग्रीज आपण नुसतं पोझिशन डिग्री बघतोय किंवा मनी सूट मधली मनी डिग्री बघतोय, पण अशा हजारो प्रकारच्या वेगवेगळ्या डिग्रीज असतात. परंतु ऑर्डर 21 खाली ह्या सगळ्या प्रकारच्या डिग्रीज आहेत, त्या एक्झिक्यूट कशा करता येतील, त्या एक्झिक्युशन मध्ये काय काय कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतील, ह्या सगळा भाग बघितला गेला आहे. आता बऱ्याचदा असं असतं की एक पार्टिशनचा सूट मी केला होता. सो प्रॉपर्टी काय होती, तर प्रॉपर्टी एक मोठा बंगला होता, 5-5.5 हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट, आणि त्याच्यामध्ये एक बंगला होता. आणि त्या बंगला वडिलांचा होता. ते वडील वारल्यानंतर 3 भावांना त्यात हिस्सा आला आणि एक भाऊ त्यात राहायचा आणि 2 जण भाऊ बाहेर राहायचे. त्यांना तो भाऊ काही त्या घरात येऊ देईना. आम्ही पार्टिशन सूट फाईट केला, आमचा हिस्सा डिक्लेअर झाला. कोर्टाने सांगितलं की यांचा 1/3 शेअर आहे तर यांना ताब्यात द्यावा. ही झाली आता प्रिलिमिनरी डिग्री, कारण सूट आहे पार्टिशनचा. आणि त्याप्रमाणे मग आता फायनल डिग्री. फायनल डिग्री म्हणजे काय, तर मग तो जो प्लॉट आहे आणि तो जो बंगला आहे याचं समप्रमाणात 1/3 वाटप करून प्रत्येक भावाला देणे. आता तुम्ही बंगला डोळ्यासमोर आणला की ह्या बंगल्याचं समप्रमाणात वाटप करता येणं शक्य आहे का, तर ते तसं शक्य नाहीये. मग अशा वेळेला काय करावं लागेल, तर अशा वेळेला त्या बंगल्यामध्ये कोर्ट कमिशनर नेमावं लागेल. तो कोर्ट कमिशनर जाऊन त्याचं ड्रॉइंग तयार करेल. ते ड्रॉइंग, आता कोर्ट कमिशनर आपण जनरली बघितलंय का, हे वकील असतात. पण मग हा वकील एक्सपर्ट आहे का, तर नाही. त्याला ड्रॉइंग तयार करता येईल का, नाही. मग अशा वेळेला काय करावं लागेल, तर एक्सपर्ट नेमावं लागेल. मग अशा वेळेला ज्या वेळेला तो एक्सपर्ट तिथे जाईल, एखादा आर्किटेक्ट, तर तो रिपोर्ट देईल की तुम्ही जरी याच्यात 1/3 हिस्सा करायला सांगितलाय तरी ही टिपिकल प्रॉपर्टी ऑफ अ प्लॉट विथ बंगलो विच कॅनॉट बी फिजिकली सेपरेटेड. मग अशा वेळेला कोर्टाकडे परत पुढची स्टेप येते तर जर तुम्हाला फिजिकल सेपरेशन होत नाहीये तर ही प्रॉपर्टी विका आणि तिघांना त्याचे पैसे वाटून द्या. हे कॉम्प्लिकेशन सुटलं. मग आता परत एक नवीन ऍक्ट पिक्चर मध्ये आलं, त्याचं नाव आहे पार्टिशन ऍक्ट. तर त्या पार्टिशन ऍक्ट मध्ये असं सांगितलंय की अशा प्रकारची जर रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल आणि त्याचं पार्टिशन झालं असेल आणि ते पार्टिशन बाय मिट्स अँड बाउंड्स म्हणजे वेगवेगळं फिजिकल पार्टिशन शक्य नसेल, तर त्या घरात राहणारा जो माणूस आहे त्याला बाकीच्या भावांना त्याची किंमत ठरवून ते पैसे देऊन ती प्रॉपर्टी विकत घेण्याचा अधिकार राहील. मग पुन्हा आपण सक्सेशन ऍक्ट कडून, पार्टिशन कडून, एक्झिक्युशन ऑफ पार्टिशन कडून आता आपण वेगळ्याच पार्टिशन ऍक्ट मध्ये गेलेलो आहे. आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला असं आहे की फक्त ऑर्डर 21 पण नाही, बऱ्याच वेळेला तुम्ही ऑर्डर 21च्याही पलीकडे जाता की तिथे असे काही इंडिपेंडंट लॉज आहेत तर त्याचाही विचार एक्झिक्युटिव्ह कोर्टाला करावा लागतो. आणि त्याप्रमाणे मग पुढच्या ऑर्डर्स पास कराव्या लागतात. पण ह्या सगळ्या ऑर्डर्स पास करण्याचा एक्झिक्युटिव्ह कोर्ट म्हणून त्या कोर्टाला अधिकार असतो. एक्झिक्युटिव्ह कोर्ट हॅज टू सी दॅट डिक्री गेट्स एक्झिक्युटेड. व्हाईल वी आर ऑन द टॉपिक ऑफ एक्झिक्युशन ऑफ डिक्री, मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. नसेल माहिती तर आपण अजून एक मी प्रिन्सिपल शेअर करतो. द प्रिन्सिपल सेज की एक्झिक्युटिव्ह कोर्ट कॅनॉट गो बियॉन्ड द डिक्री. मला वाटतं तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी हे ऐकलेलं असेल. एक्झिक्युटिव्ह कोर्ट जी काही त्यांच्यासमोर डिक्री पास केली, जी काही फायनल ऑर्डर पास केली, या फायनल ऑर्डर मध्ये दुरुस्ती करून त्याच्या पलीकडे जाण्याचे एक्झिक्युटिव्ह कोर्टाला अधिकार नाही.
एक्झिक्युटिव्ह कोर्टाला काही वेळेला लोक येऊन सांगतात की अहो हे 1/3 शेअर याचं डिक्लेअर झालंय, पण 1/3 शेअर नाहीच आहे. आम्ही 3 भाऊ आहे, पण आम्हाला एक बहीण पण आहे. त्या बहिणीचा विचारच केला गेला नाहीये. पण तो विचार कुठे करणार? तो ओरिजिनल सूट मध्ये करणार. तो ह्या एक्झिक्युटिव्ह कोर्टामध्ये होणार नाही. आणि त्यामुळे एक्झिक्युटिव्ह कोर्टाला म्हणून हे प्रिन्सिपल केले दॅट एक्झिक्युटिव्ह कोर्ट कॅनॉट गो बियॉन्ड द डिग्री. बऱ्याचदा असं होतं की आमच्याकडे सिव्हिल कोर्टामध्ये आपण ज्या वेळेला एक्झिक्युशन चे ऍप्लिकेशन किंवा दरखास्त फाईल करतो त्यावेळेला विविध प्रकारचे ऑब्जेक्शन्स घेतले जातात, जेणेकरून ही डिग्री एक्झिक्यूट होऊ शकत नाही किंवा त्याच्यात अडथळे येत असतात. आणि त्यामुळे एक्झिक्युटिव्ह कोर्टाला एवढंच आहे की त्यांच्या पॉवर्समध्ये ऑर्डर 21 मध्ये ज्या काही सोल्युशन्स दिलेत त्या सोल्युशन प्रमाणे ती डिग्री एक्झिक्यूट करायची. परंतु एखादा पार्टी तिथे आली आणि त्यांनी डिग्रीमध्येच चूक काढली की ही डिग्री चुकीची झालेली आहे, तर एक्झिक्युटिव्ह कोर्टाला त्या डिग्रीतल्या चुका समोर दिसत असल्या तरीही त्याच्यामध्ये जाता येत नाही. अँड देअरफॉर देयर इज अ प्रिन्सिपल कॉल्ड एक्झिक्युटिव्ह कोर्ट कॅनॉट गो बियॉन्ड द डिग्री. डिग्री जी आहे ती एक्झिक्युटिव्ह कोर्टाची काय आहे, सुरुवात आहे, तो त्यांचा प्लॅटफॉर्म आहे, तो बेस आहे. हा बेसच्या पलीकडे त्यांना आतमध्ये जाता येत नाही. त्याकरता ट्रायल कोर्ट जे आहे तिथेच या गोष्टींचा उहापोह झाला पाहिजे किंवा तिथे त्या गोष्टींचं निराकरण झालं पाहिजे. जर ह्या उदाहरणामधली एक बहीण आहे आणि तिलाही शेअर आहे, तर तो शेअर तिने तिकडेच मागायला पाहिजे होता. आता या बहिणीला कळलेलंच नाहीये की भावांमध्ये दावा चालू आहे. मग या बहिणीला पर्याय काय? तर या बहिणीला अपीलात जाऊन जी डिग्री आहे ती चॅलेंज करता येईल. परंतु एक्झिक्युशन ऍप्लिकेशन मध्ये येऊन सांगता येणार नाही की मला पार्टीज केलं नाही आणि त्यामुळे ही डिग्री नलिटी आहे किंवा ही डिग्री इलिगल आहे असं म्हणता येणार नाही. शी विल हॅव टू गो. म्हणजे आता तुम्हाला असं बऱ्याचदा वाटतं की हो खरंच आहे, भावाभावांनी पार्टिशन केलं आणि बहीण कुठेतरी बाहेर राहते किंवा परदेशी राहते आणि तिला हे कळवलंच नाही की इकडे अशा प्रकारचं डिस्प्यूट चाललंय. संपूर्ण डिग्री झाल्यानंतर मग तिला हे कळतं की अशा प्रकारचा सूट झाला भावांमध्ये आणि आता त्याची डिग्री झालेली आहे आणि आपला शेअर कोणी कन्सिडरच केलेला नाही. सो एक्झिक्युटिव्ह कोर्ट हा प्रश्न सोडवू शकत नाही. तर त्या बहिणीला मग असा पर्याय राहतो की शी कॅन चॅलेंज दॅट डिग्री बाय फायलिंग अपील. मग आता तिला 5 वर्षांनी कळलं की अशी डिग्री झाली आहे आणि अपील तर आपल्याला माहिती आहे का लिमिटेशन पिरियड प्रमाणे 30 दिवसात करावं लागतं. देन देर इज सेक्शन 5 ऑफ द लिमिटेशन ऍक्ट, जो सेक्शन 5 सांगतो की इन अप्रोप्रिएट केसेस जर कुठे जर काही अपील फाईल करायला डिले झाला असेल तर जर रिझनिंग करेक्ट असेल, बरोबर असेल, रिझनेबल असेल तर त्याप्रमाणे तो डिले कंडोनेशन करून ते अपील दाखल करून त्या बहिणीचा विचार करून मग पुढे ती खालची कोर्टाचं जजमेंट आहे किंवा डिग्री पास केली आहे ही दुरुस्त त्या अपिलेट कोर्टामध्ये होईल. बट एक्झिक्युटिव्ह कोर्ट कॅनॉट करेक्ट इट. असा एक तो रूल आहे जो एक्झिक्युशन मध्ये बऱ्याचदा महत्वाचा असतो की ज्या वेळेला तुम्ही डिग्री होल्डर करता कोर्टामध्ये जाता आणि सिम्पली एक्झिक्युशन फाईल करता त्यावेळेला बरेचसे कॉम्प्लिकेशन येतात ज्याच्यामध्ये चुका दाखवल्या जातात जजमेंट मधल्या किंवा ट्रायल कोर्टामधल्या. आणि त्यावेळेला मग असं होतं की ते निदर्शनास आणून दिलं आपल्याला असं डिग्री होल्डरचे वकील म्हणून होते की अरे ह्या तर चुका आहेत आणि याला उत्तर काय? तर त्याला उत्तर हे आहे की प्रायमा फेसी येस अशा चुका असूही शकतील, बट नाव दिस इज अ डिग्री विच इज फायनल अँड द एक्झिक्युटिव्ह कोर्ट कॅनॉट नाव क्रॉस गो बियॉन्ड दॅट पर्टिक्युलर डिग्री. हे आहे. आता ह्या एक्सेप्शनला परत एक एक्सेप्शन आहे. मला वाटतं जास्त तुमचं छेड होतोय पण ठीक आहे, इंटरेस्टिंग आहे. सेक्शन 47 ऑफ CPC हा अतिशय महत्वाचा सेक्शन आहे. तुम्ही ज्या वेळेला एक्झिक्युशन ऍप्लिकेशन दाखल करता किंवा एक्झिक्युशनचा अभ्यास करता डिग्रीच्या त्यावेळेला हा सेक्शन 47 CPC फार महत्वाचा आहे. तर एक एक्झाम्पल घेऊ की सूट फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स. मला असं वाटतं की स्पेसिफिक परफॉर्मन्सचा सूट हा बऱ्याच तुम्हाला लोकांना माहिती असणार आहे की देर इज अ कॉन्ट्रॅक्ट फॉर सेल ऑफ अ इमोबल प्रॉपर्टी. The owner takes some advance
अँड देन फायनली रिफ्युजेस टू एक्झिक्यूट दी सेल डीड. मग त्यावेळेला ज्या माणसाने प्रॉपर्टी ज्याला विकत घ्यायचं ठरलं होतं त्याला ती प्रॉपर्टी मिळाली नाही. त्यांनी काही ऍडव्हान्स दिला होता, परंतु फायनल रक्कम द्यायला तयार असूनही प्रॉपर्टीचा ओनर किंवा सेलर किंवा व्हेंडर हा त्याचं फायनल एक्झिक्युशन सेल डीड करून देत नाहीये. आणि मग तो कोर्टात जातो अंडर स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट आणि त्याप्रमाणे तो त्याचं खरेदी खत करून मागतो की मला या प्रॉपर्टीचं खरेदी खत करून द्यावा, आमच्या दोघांचा कॉन्ट्रॅक्ट झाला होता आणि ही कॉन्ट्रॅक्टची कॉपी. आणि अशा प्रकारे तो स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा वर्षानुवर्ष तिथे चालतो. तो वर्षानुवर्ष तिथे दावा चालल्यानंतर हा दावा चालू असताना सगळे पुरावे होतात आणि फायनली कोर्ट कम्स टू द कन्क्लुजन. मग कोर्ट अशी डिक्री पास करतं की प्लेंटिफ इज एंटायटल फॉर स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट डेटेड सो अँड सो. डिफेंडंट इज हिअरबाय डायरेक्टेड टू एक्झिक्यूट द सेल डीड ऑफ द सूट प्रॉपर्टी इन फेवर ऑफ द प्लेंटिफ. अशा सगळ्या ऑर्डर्स होतात. आता जसं मी तुम्हाला म्हटलं की जजमेंट पास झाल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन होऊन त्या प्रॉपर्टीचं सेल डीड, त्याचं पोझिशन हे आपल्याला आपोआप मिळणार नाहीये आणि त्याचा मार्ग, त्याचा पर्याय हा आहे की एक्झिक्युशन. मग तो दरखास्त दाखल करतो, एक्झिक्युशन ऑफ डिग्री दाखल करतो, एक्झिक्युटिव्ह कोर्टात जातो, एक्झिक्युशन ऍप्लिकेशन जजमेंट डेटर म्हणजे ओरिजिनल डिफेंडंटला नोटीस काढतं. ह्या सगळ्या नोटीस काढल्यानंतर तो सिम्पली कोर्टात येतो आणि सांगतो की ही प्रॉपर्टी मी विकून टाकली थर्ड पार्टीला. आता सांगा काय करायचं. आता एक्झिक्युटिव्ह कोर्ट कॅनॉट गो बियॉन्ड डिग्री. या तर माणसाने प्रॉपर्टी विकून टाकली आहे, तिथे आता थर्ड पार्टी इन्व्हॉल्व्ह झाली आहे. तो थर्ड पार्टी जो आहे तो त्या कोर्टामध्ये, तुम्हाला जर माहिती असेल तर ऑर्डर 1 रूल 10 की त्याच्याप्रमाणे एक थर्ड पार्टी सुद्धा येते की अरे आय एम इंटरेस्टेड इन धिस एक्झिक्युशन. अशीच ऑर्डर 21 खाली पण प्रोव्हिजन आहे की कोणीतरी या एक्झिक्युशन मध्ये काही स्वतःचे क्लेम्स मांडायला येतं. मग अशा वेळेला कोर्टाला सेक्शन 47 खाली मोठ्या पॉवर्स दिलेल्या आहेत की अशा प्रकारे हा थर्ड पार्टी जर आला असेल आणि तो थर्ड पार्टी म्हणत असेल तर आता ही प्रॉपर्टी मी विकत घेतली आहे, तर मग सेक्शन 52 ऑफ द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, मला वाटतं सगळ्यांना माहिती असेल की जर लिटिगेशन एखाद्या प्रॉपर्टीच्या बाबतीत पेंडिंग असेल तर त्या दोघांमधला कोण्याही प्लेंटिफनी किंवा डिपेंडंटनी त्या प्रॉपर्टीच्या बाबतीत व्यवहार करायचा नाही. अशा प्रकारचा जर व्यवहार झाला तर त्या व्यवहाराची लिगॅलिटी ही कोर्टाच्या या दाव्याच्या फायनल डिसिजनवर अवलंबून असेल, असा एक सेक्शन 52 आहे. मग त्याप्रमाणे एक्झिक्युटिव्ह कोर्ट सेक्शन 47 खाली ह्या थर्ड पार्टीचं म्हणणं ऐकून घेऊ शकते. आणि इतकंच नव्हे तर सेक्शन 47 खाली एक्झिक्युटिव्ह कोर्ट असं डिक्लेअर करू शकते की डिफेंडंटनी ड्युरिंग पेंडन्सी किंवा डिग्री पास झाल्यानंतर ही प्रॉपर्टी जी डिफेंडंट आहे यांनी ही विकलेली आहे आणि त्यामुळे ती डिग्री फ्रस्ट्रेट होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून हा जो थर्ड पार्टी आहे तो आणि डिफेंडंट यांच्यात जो सेलचा व्यवहार झालाय हा मी इलिगल आणि नल अँड व्हाईट डिक्लेअर करतो. त्यामुळे सेक्शन 47 खाली ज्या वेळेला डिग्री रिलेटेड असे काही प्रश्न येतात की ज्यामुळे डिग्रीचं एक्झिक्युशन होण्यात अडथळा येतोय किंवा डिग्रीचं एक्झिक्युशन इम्पॉसिबल होतंय, तर मग अशा वेळेला तो जो काही प्रश्न असतो त्याच्यावर फायनल कन्क्लुजन होतं. तुम्ही बघा की एखादं सेल डीड कॅन्सल करून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता वेगळा सूट फाईल करून त्याप्रमाणे त्याच्यावर पूर्ण पुरावे देऊन सगळं करावं लागतं. परंतु इथं त्याच्या बाबतीत डिग्री पास झाल्यामुळे हे जे कुठलं एक्झिक्युटिव्ह कोर्ट आहे त्या एक्झिक्युटिव्ह कोर्टाला अशा प्रकारचे जे काही डिग्रीशी रिलेटेड प्रश्न आहेत ते प्रश्न समजावून घेऊन त्याच्यावर फायनल ऑर्डर पास करण्याच्या पॉवर्स आहेत. माझ्याकडे एक्झिक्युशन ऑफ म्हणजे स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या डिग्रीमध्ये असा प्रश्न आला होता की बरेच कॉम्प्लिकेशन आहे. आता तुम्ही जर बघाल तर लिमिटेशन ऍक्ट खाली डिग्री एक्झिक्यूट करायला 12 वर्षाचं लिमिटेशन आहे. माझ्या क्लायंटला स्पेसिफिक परफॉर्मन्सचा डिग्री मिळून नाही, त्यांनी 5 वर्ष काहीच केलं नाही आणि 5 वर्षांनी ज्या वेळेला आम्ही डिग्रीचं एक्झिक्युशन फाईल केलं त्यावेळेला असं कळलं की डिफेंडंटने ती प्रॉपर्टी विकून टाकली.
रजिस्टर्ड सेंडेडनी विकून टाकली. मग सेक्शन 47 खाली आम्ही अर्ज केला की त्या दोघांमध्ये झालेलं जे सेल आहे ते इलिगल ठरवावं, आणि तसं कोर्टाने डिक्लेरेशन दिलं आणि मग फायनली त्या प्रॉपर्टीचं सेल डीड करण्याचे हुकूम केले. आता हे जे काही प्रॉपर्टीच्या बाबतीमध्ये किंवा कुठल्याही बाबतीमध्ये ज्या वेळेला प्रॉपर्टी एखादं डॉक्युमेंट एक्झिक्युशनचा प्रश्न असतो तर त्याची सुद्धा तरतूद ऑर्डर 21 मध्ये केलेली आहे की डिपेंडंटला सांगितले की तू प्लेंटिफला वादीला खरेदी खत लिहून दे, तर हा काही सगळं पुढे येतो आणि खरेदी खत करून देत नाही. मग अशा वेळेला कोर्टाला अशा ऑर्डर 21 खाली पॉवर्स दिले की कोर्ट कमिशनर नेमायचा. जसं मी मगाशी म्हटलं की बऱ्याच वेळेला वकिलांनाच कोर्ट कमिशनर नेमलं जातं किंवा कोर्टाचे नाझर असतात त्यांना कोर्ट कमिशनर नेमलं जातं, आणि मग कोर्टाच्या मार्फत त्या जो कोणी डिग्री होल्डर असतो त्याला सेल डीड लिहून दिलं जातं फॉर द पर्पज ऑफ एक्झिक्युशन ऑफ दॅट पर्टिक्युलर डिग्री. आणि त्यामुळे अशीही तरतूद आहे की ज्या वेळेला कुठली तरी गोष्ट पुढे होऊन करण्याची ऍक्टिव्हली करण्याची गरज डिफेंडंटला आहे परंतु डिफेंडंट पुढे येत नाहीये, तर अशा वेळेला कोर्ट कमिशनरची मदत घेऊन त्याप्रमाणे त्याची पूर्तता करू शकतं. सो जसं हे आहे की व्हेन एक्झिक्युटिंग कोर्ट कॅनॉट गो बियॉन्ड डिग्री, बट whenever there are some questions which are impediment in execution of the decree, then court can very well use its own powers under section 47 and then can pass necessary orders and shall see that decree gets executed. तर अशा पद्धतीचं डिग्री ते एक्झिक्युशन ऑफ डिग्री हा प्रवास आहे. मला असं वाटतं की जे मला माहिती आहे ती मी तुम्हाला दिलेली आहे. याच्यामध्ये आय थिंक जर कोणाला काही क्वेरीज असतील सो यू कॅन लॉग इन अँड यू कॅन आस्क दी क्वेरीज. प्रवीण, तुम्हाला काही क्वेरीज आहे? हा, नमस्ते सर. नमस्ते, बोला. मी बार्शी सोलापूरहून ऍडव्होकेट चेतन डाळे बोलत आहे. बोला. मला एक असं रेग्युलरली सजेशन असं एक क्वेरी आहे. बहुतांश एक पार्टिशन सूट मध्ये जर शेतीचे जर काही असतील एक्झिक्युशन सेक्शन, आपण आता सांगितलं सेक्शन 54 प्रमाणे कलेक्टरकडे जातात. पण सुरुवातीला जेव्हा मी ज्युनियरशिप साठी होतो त्यावेळेस सिनियर लोक सांगायचे की अगोदर कोर्टामध्ये दाखल व्हायचे आणि नंतर कोर्टामधून डिग्री एक्झिक्युशन साठी तिकडे ट्रान्सफर होत होते. पण सध्या डायरेक्ट एक्झिक्युशन पिटिशन जे आहे ती कलेक्टरकडे ट्रान्सफर होते. पण त्या दरम्यानच्या कालावधीत काही शेअर्स वगैरे काही चेंजेस झाले तर त्याच्यामध्ये त्यांना अधिकार कोणतेही नाहीयेत. मग अशा वेळेस कलेक्टर वगैरे जे आहेत ते तिथून एज्युकेशन डिग्री परत कोर्टाकडे पाठवत नाहीत. अशा वेळेस काय करता येईल? नाही, पाठवत नाहीत हा प्रोसिजरल लाखीनं झाला. पाठवणं त्यांच्यावर कायद्याने बंधनकारक असतं. आता बऱ्याच वेळेला असं होतं की माझ्याकडे पण असं झालं की शेत जमिनीच्या पार्टिशनचा दावा झाला, मग तो दावा डिग्री झाला. ती डिग्री असं आहे का त्या डिग्रीच्या बाबतीमध्ये ती डिग्री सेक्शन 54 खाली कोर्टाने स्वतःच कलेक्टरकडे पाठवणं आवश्यक आहे की मी ही अशी डिग्री पास केलेली आहे, तुम्ही ती एक्झिक्यूट करून पाठवावी. आता जरी तुम्हाला माहिती आहे की ती डिग्री सेक्शन 54 खाली कलेक्टरकडे पाठवली तर कलेक्टर स्वतः जमिनीवर जाऊन त्याची मोजणी करू शकतो का? तर नाही. मग कलेक्टरच्याकडे कुठले ऑफिसर्स आहेत तर TIL तालुका इन्स्पेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड, ज्यांना या जमिनीच्या मोजणीचे अधिकार आहेत. तर त्याप्रमाणे कलेक्टरकडनं ते मॅटर TILR ला किंवा DILR ला रिफर होतं. तो DILR सगळ्या पार्टीजला नोटिसा काढतं, त्या जमिनीची मोजणीची तारीख ठरवतं, त्याप्रमाणे मोजणी करतो, त्याचे नकाशे करून कलेक्टरकडे पाठवतो. आता तुमचा जो प्रॉब्लेम आहे
तो असा आहे की ते कलेक्टरकडे गेल्यावर परत इकडे येतच नाही. तर मग अशा केसेसमध्ये तुम्ही सिव्हिल कोर्टाकडे ऍप्लिकेशन देऊ शकता की मला ही डिग्री मिळालेली आहे, ही कलेक्टरकडे गेलेली आहे, याला आता 5 वर्ष झालेले आहेत, पण इथे कुठलाच रिपोर्ट येत नाहीये. मग त्याप्रमाणे सिव्हिल कोर्ट कलेक्टरला नोटीस काढतात की तुमच्याकडे ही 5 वर्ष झाली, तुमच्याकडे डिग्री एक्झिक्युशनला पाठवली, आमच्याकडे काहीच आलं नाहीये. तर त्याच्यामध्ये ताबडतोब मग तिथे तुमचं सिव्हिल कोर्ट त्यांना लिमिटेशन देऊ शकतात की पुढच्या 30 दिवसांच्या आत जमिनीची मोजणी करून त्याचं डिमार्केशन आमच्याकडे द्यावं. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण सगळेच वकील आहोत आणि वकील म्हणून आपल्याला हे माहिती आहे की वादी आणि प्रतिवादी असे 2 पार्टीज असतात. आपण असं म्हणतो की दावे लांबतात. तर हे दावे लांबण्याचं कारण काय असतं, एका पार्टीला खूप इंटरेस्ट असतो त्या दाव्यामध्ये आणि एकाला अजिबात इंटरेस्ट नसतो. पार्टिशन सूटमध्येही असंच असतं. ज्या भावाच्या ताब्यात ती जमीन आहे त्याला त्या पार्टिशन मध्ये इंटरेस्टच नसतो, कारण तो ती शेत जमीन कसत असतो, त्याच्यातून उत्पन्न घेत असतो. आणि त्यामुळे तो हे प्रयत्न करतो की मोजणीला कोणी येऊच नाही आणि त्याची मोजणी होऊच नाही, त्याचं डिमार्केशन होऊ नये, त्याचं पार्टिशन होऊ नये. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे पर्याय असा आहे की आपण सिव्हिल कोर्टाकडे तो अर्ज देऊ शकतो, ज्यामध्ये सिव्हिल कोर्ट असं बघेल की कलेक्टरला सांगून त्यांना लिमिटेशन देऊन त्यांच्याकडनं ते डिमार्केशन करून रिपोर्ट मागवू शकते. सर माझा प्रश्न, ते प्रॉपर्टी समजा सेल आउट झाले असेल किंवा काही शेअर्स वगैरे चेंज झाले असतील, हो, तर त्या बाबतीत नाही शेअर्स तर चेंज व्हायचा प्रश्नच नाही. एक तुम्ही लक्षात घ्या की आता आपण असं जे 1/4 शेअरचं मगाशी उदाहरण घेतलं होतं की 4 भाऊ आहेत, एक भाऊ मुंबईला राहतोय, 3 भाऊ बाहेर राहतात, एकच भाऊ शेती करतोय आणि त्याप्रमाणे मग बाकीच्या तिघांनी दावा लावला की आम्हाला पार्टिशन करून द्यावं. मग दिस इज ऑब्व्हियस की शेअर्स मध्ये चेंज होणारच आहेत, कारण तो माणूस त्या 4 भावांपैकी एखादा गेला, मग त्याची मुलं रेकॉर्डवर आली. आता आपल्याला माहितीये की जे 4 हेड आहेत मुख्य सक्सेशन ऍक्ट प्रमाणे, त्या चौघांना ते इक्वल शेअर जाणार आहेत. मग समजा जर एखादा भाऊ गेला आणि त्यांनी तो जर गेला असेल तर त्याचे जे वारस असतील तो 1/4 शेअर मध्ये सगळे वारस बसतील आणि त्यामुळे त्यांना ते त्याप्रमाणे जो 1/4 शेअर आहे तो त्या सगळ्यांना मिळून जाईल. आता त्याच्यातलं दुसरं एक कॉम्प्लिकेशन तुम्ही जे म्हणता आहात की शेअर्स मध्ये चेंज होतात, तर बऱ्याच वेळेला काय होतं की जर तुम्हाला सेक्शन 44 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट बघितला तर नो ओनर कॅन सेल दी अनडिवायडेड शेअर. मग हा पार्टिशनचा दावा चालू असताना किंवा पार्टिशनचा दावा झाल्यानंतर तो जो 1/4 शेअरचा मालक आहे तो त्याचा हिस्सा विकून टाकतो आणि तिसरीच लोक सातबाराच्या उतारावर येतात. मग अशा वेळेला जी बेसिक डिग्री आहे 1/4 शेअरची ती तशीच राहते, फक्त हे जे काही हिस्से बदलले असतील किंवा ओनर्स बदलले असतील ते त्यावेळेला कन्सिडर. आणि अजून एक सर, समजा डिक्री झाली म्हणजे जजमेंट झाल्यानंतर डिक्री होल्डर म्हणजे वादी किंवा प्रतिवादी यापैकी कोणी मयत असतील किंवा सेल डीड वगैरे झाले असतील तर दरखास्त दाखल करताना नवीन प्रमाणे दाखल करणं वादी प्रतिवादी प्रमाणे का आहे त्या जुन्या प्रमाणे? नाही, आपण दरखास्त ऑर्डर 21 मध्ये ती पण प्रोव्हिजन आहे की जर डिक्री होल्डर असाइनमेंट ऑफ डिक्री, असाइनमेंट ऑफ डिक्री हा परत वेगळाच प्रकार आहे. डिक्री असाइन करता येते, म्हणजे माझ्याकडे जर 1 कोटी रुपयाची डिक्री असेल तर आय कॅन ट्रान्सफर दोज ऍक्शनेबल क्लेम्स, त्याला ट्रान्सफर ऑफ ऍक्शनेबल क्लेम्स म्हणतात, तर ते आपण ट्रान्सफर करू शकतो. परंतु एक्झिक्युशन मध्ये पण हे आहे की जर डिक्री होल्डर किंवा जजमेंट लेटर यांच्यापैकी एखादा मयत झाला तर मग त्याचे जे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आपण म्हणूया, लिगल हेअर्स न म्हणता, तर त्या लिगल रिप्रेझेंटेटिव्हला तुम्हाला रेकॉर्डवर आणता येतं. म्हणजे डायरेक्टली म्हणजे विदाउट एनी डिक्री चेंजेस. हा, डिक्री मध्ये काही चेंज होणार नाही, कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की एक्झिक्युटिंग कोर्ट कॅनॉट गो बियॉन्ड द डिक्री. ओके, थँक्यू सर. हा, 2141. हा सर सॉरी 2141 थोडस एक मिनिट. 2141 हो, की त्याच्यामध्ये आपण त्याचे ऍसेट डिक्लेअर करण्यासाठी कंपेल करू शकतो, त्याला ऑर्डर देऊ शकतो.
ओके, आता पर्टिक्युलर रूल तुम्ही सांगितलं आहे. मला जरा पर्टिक्युलर रूल बघावं. 2141 इज अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी. हो. सो तर त्या 2141चा पण विषय तोच आहे की ज्या वेळेला डिग्री पास झालेली असते आणि त्या डिग्रीच्या बाबतीमध्ये जर ती डिग्री सॅटिस्फाय होण्याकरता जर त्या जजमेंट लेटरची काही प्रॉपर्टी वगैरे विकणं आवश्यक असेल तर मग तुम्ही ती डायरेक्ट प्रॉपर्टीच्या विक्रीची नोटीस काढू शकत नाही, तर ती प्रॉपर्टी फॉर्मली कोर्टाला ताब्यात घ्यावी लागते. आणि म्हणून 2141 खाली काय प्रोव्हिजन आहे की देर इज अ अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी. सो मग प्रॉपर्टी ती अटॅच करतात आणि ती अटॅच केली म्हणजे ती कोर्टाच्या ताब्यात येते. कोर्टाच्या ताब्यात आल्यानंतर मग कोर्टाने ह्या पॉवर्स येतात की ती अटॅच केलेली प्रॉपर्टी सेल करता येते. आणि म्हणून ज्या वेळेला डिग्री सॅटिस्फाय होत नाही तर जसं मी तुम्हाला सांगितलं की आधी मुव्हेबल प्रॉपर्टी विकून प्रयत्न करायचा. मुव्हेबल प्रॉपर्टी मधलं नाही झालं तर मग इमूव्हेबल प्रॉपर्टीकडे वळायचं. पण इमूव्हेबल प्रॉपर्टीकडे वळाल्यानंतर त्या माणसाच्या नावाचा प्रॉपर्टी कार्डचा उतारा किंवा 7/12चा उतारा जजमेंट लेटरच्या नावाचा दाखल केला तर डायरेक्ट सेलची ऑर्डर करता येत नाही टेक्निकली. कारण तुम्ही हे समजून घ्या, कारण ती सेलची जर ऑर्डर केली तर त्या प्रॉपर्टीचा ओनर हा जजमेंट लेटर आहे आणि म्हणून कोर्ट आधी ती प्रॉपर्टी स्वतःच्या ताब्यात घेते, विच इज कॉल्ड एज अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी. मग पुन्हा अटॅचमेंटचे काय प्रोसिजर आहे हे रूल 41 मध्ये दिलंय की त्या जजमेंट लेटरला नोटीस काढून त्याची फॉर्मली ती अटॅच करायची प्रॉपर्टी, ती कोर्टाच्या ताब्यात घ्यायची आणि मग पुढे जाऊन तिचं ऑप्शन करून सेल करायचं, जे सेलच्या हेड खाली आहे. सर माझी क्वेरी अशी होती पुढचं की जर समजा त्याची जर प्रॉपर्टी मला जर मिळत नसेल तर ती त्यांनी डिस्क्लोज करावी जजमेंट लेटरने. त्याची जी काही अशा प्रकारची तरतूद ऍक्च्युली नाहीये की तुझी जर प्रॉपर्टी नसेल देर आर देन अदर प्रोव्हिजन की तुम्ही पब्लिक प्रोक्लेमेशन काढू शकता की हे असं आहे, यांच्या विरुद्ध अशी डिग्री झालेली आहे आणि त्यांच्या बाबतीतल्या इमूव्हेबल प्रॉपर्टीज काय आहेत. मग जसं मी तुम्हाला सांगितलं की वेगळे प्रकार आहेत जे तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड मध्ये सर्च घेता येईल किंवा तुमच्या गावच्या रेकॉर्डमध्ये 8 मध्ये सर्च घेता येईल. अशा प्रकारचं इट इज हे गोष्ट तर आहे. जसं एखाद्याचा पत्ता की 3 भावांविरुद्ध दावा लावलाय, दोघांना समज लागले आणि तिसऱ्याला लागलंच नाहीये. सो यू कॅनॉट कम्पेअर अदर 2 ब्रदर्स टू सबमिट दी ऍड्रेस. तशाच प्रकारचे बाकी काय तुमच्या प्रॉपर्टीज आहेत हे तिथे समोर आणण्याचा म्हणजे त्याला कम्पेअर तुम्ही करू शकत नाही, तर तेवढे कष्ट डिग्री होल्डरलाच घ्यावे लागतात. सर हा बोला. हॅलो सर, माझा प्रश्न असा आहे की समजा एखादी डिग्री झाली आणि त्यानंतर ती डिग्री रेडी होऊन सर्टिफाईड कॉपी वगैरे आपल्याला मिळायला उशीर जातो, बरोबर, आणि ते सेल डीड रजिस्टर करून घ्यायचं किंवा ते रजिस्ट्रेशन करण्याचे निर्देश त्याच्यात दिलेत, तर ते 4 महिन्याचा पिरियड कालावधी उलटून गेल्यानंतर ते डॉक्युमेंट रजिस्टर्ड होत नाही असं रजिस्ट्रारचं जर म्हणणं असेल तर अशा परिस्थितीत काय करायला पाहिजे? म्हणजे डिग्री अमेंड होणार की कसं काय? नाही हा तुम्ही ते 4 महिने जे आहे ना ते तुम्ही थोडस वेगळं त्याचे हे लावता आहे क्रायटेरियाज. हे जे 4 महिन्याचा जो रूल आहे तो रजिस्ट्रेशन ऍक्ट मध्ये आहे की एखादा डॉक्युमेंट एक्झिक्यूट झाल्यापासनं त्याला 4 महिने रजिस्ट्रेशन करता मुदत असते. म्हणजे आपण जर आज 16 नोव्हेंबरला एक डॉक्युमेंट केला तर आपल्याला 4 महिन्यामध्ये त्याचं कधीही रजिस्ट्रेशन करता येतं. आता जिथे डिग्री आहे तर जिथे डिग्री पास करताना समजा स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्यामध्ये त्यांनी असं सांगितलं जनरली स्पेसिफिक परफॉर्मन्सच्या दाव्यामध्ये टाइम लिमिट घातलं जात नाही, 4 महिन्यात खरेदी करून द्यावं. ते असं सांगतात की डिफेंडंट टू एक्झिक्यूट सेल डीड इन फेवर ऑफ दी प्लेंटिफ, किती दिवसात द्यावं हे नाही. आणि त्यामुळे समजा जरी तुमच्या उदाहरणामध्ये असं असलं की प्लेंटिफ डिफेंडंट टू एक्झिक्यूट सेल डीड विदिन 4 months, तर तो जो क्रायटेरिया तो रजिस्ट्रेशन ऍक्ट मधला क्रायटेरिया नाहीये, तो डिफॉल्टर आहे
त्यांनी खरेदी खत करून दिलं नाही, त्यांनी डिग्री जजमेंट प्रमाणे वागलं नाही म्हणूनच ते डिग्री आहे. आणि त्यामुळे 4 महिन्यात दिलं नाही तर तो रजिस्ट्रारच्या मध्ये कुठलाही अडथळा येणार नाही तिथे. येस, आलेला आहे. जजमेंट झालं, जजमेंटची सर्टिफाईड कॉपी यायला आपल्या 4 महिने गेले. त्याच्यानंतर अपील पिरियड यायला तो मूळ दस्त कोर्टातून यायला आणखीन 2 महिने म्हणजे 6 महिने गेले. 6 महिन्यानंतर तो डॉक्युमेंट ऍडमिशनसाठी पेंडिंग होता एका व्यक्तीच्या, जी म्हणजे दावा करणारी होती. आता ते लोक रेडी आहेत कन्फर्म ते डॉक्युमेंटचं ऍडमिशन देण्यासाठी, पण रजिस्टर म्हणतो तुम्ही 4 महिन्याच्या आत म्हणजे डेट ऑफ जजमेंटच्या 4 महिन्याच्या आत तुम्ही आणलं नाही तर ते रजिस्ट्रेशन ऍक्ट 34 प्रमाणे मी घेऊ शकत नाही. नाही, तसं नाही ऍक्च्युली. तुम्हाला या गोष्टीमध्ये काय करता येईल की एक तर त्यांच्याकडनं ही गोष्ट लेखी मागावी लागेल की ते घेऊ शकत नाही तर तुम्ही आम्हाला तसं पत्र द्या. तसं जर हे असेल तर अदरवाईज तुम्ही व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन फाईल ॲफिडेव्हिट बिफोर द एक्झिक्युटिंग कोर्ट की त्यांनी अशी क्वेरी काढून तो डॉक्युमेंट रजिस्टर करून घ्यायला नकार दिलेला आहे. सो नेसेसरी ऑर्डर्स मे बी पास्ड. सो मग कोर्ट तशा ऑर्डर्स पास करून रजिस्ट्रारच्या अगेन्स्ट एक्झिक्युटिंग कोर्ट कॅन कंपेल दी रजिस्ट्रार टू गेट द डॉक्युमेंट रजिस्टर्ड. मग सर ह्यासाठी MA येईल, सिव्हिल MA दाखल करावा लागेल की एक्झिक्युशन पिटिशन? एक्झिक्युशन मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं ना का सेक्शन 47 खाली ही डिग्री एक्झिक्यूट व्हावी म्हणून जे काही करायला लागेल त्या सगळ्या पॉवर सेक्शन 47 खाली एक्झिक्युटिंग कोर्टाला आहे. ओके. सो यू कॅन व्हेरी वेल फाईल ऍप्लिकेशन टू सीक डायरेक्शन्स टू दी कन्सर्न रजिस्टर. येस, थँक्यू सर. ओके. डिग्री जर अमेंड करायची असेल तर आपल्याला काही त्रुटी राहिली असेल एखादी करता येते का? नाही, अमेंड करणं एक तर खूप कॉम्प्लिकेटेड आहे की डिग्रीमध्ये जर खरोखरच काही चुका झाल्या असतील आणि डिग्री अमेंड करायला एक तर बेसिक रूलच असा आहे की काही टेक्निकल काही टायपोग्राफिकल अशा जर काही एरर्स झाल्या असतील किंवा मॅथमॅटिकल तरच तुम्हाला त्याची डिग्रीची अमेंडमेंट करून घेण्याची गरज असते. पण इथे तुमच्या उदाहरणामध्ये डिग्री अमेंड करण्याची काहीच गरज नाही. त्याच्यामुळे त्यांनी असंही क्वेरी काढली की तुम्ही ते डॉक्युमेंट रजिस्टर करा किंवा डिग्री रजिस्टर करा म्हणून निर्देश नाहीयेत, असं एक क्वेरी होती त्यांची. डिग्री रजिस्टर करायची असेल, जर डॉक्युमेंट नसेल होत तर डिग्री करावी. तर ते म्हणतात की डिग्री रजिस्टर करण्याचे आदेश तुमच्या डिग्रीमध्ये मिळत नाही. डिग्री रजिस्टर करणं आणि सेल डीड एक्झिक्यूट करणं हे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. येस सर. काय होतं, डिग्री बऱ्याच वेळेला असं असतं की एखाद्या कोर्टामध्ये इमूव्हेबल प्रॉपर्टीच्या बाबतीत कुठली तरी डिग्री होते, परंतु आपल्याला हे माहिती आहे का ही डिग्री झाली आहे ही वादी आणि प्रतिवादीच्याच मध्ये झालेली आहे. ते बाहेरच्या जगाला कसं कळणार की ह्या दोघांमध्ये डिग्री झालेली आहे? लाईक पार्टिशन, एका भावाचं नाव सरदारावर आहे आणि दुसऱ्या भावाला डिग्री मिळाली की ही हॅज हाफ शेअर. तर मग अशा वेळेला ही जी झालेली डिग्री आहे ही पार्टिशनची डिग्री तुम्ही जाऊन रजिस्टर करायची, जेणेकरून माझ्यासारख्या तिसऱ्या माणसाला हे कळेल की अरे या प्रॉपर्टीच्या बाबतीत अशी डिग्री झाली. सो रजिस्ट्रेशन ऑफ डिग्री इज अ डिफरंट कन्सेप्ट. म्हणजे ते या उदाहरणात लागू होणार नाही? नाही, ते या उदाहरणात नाही. ते डिग्री त्यांना हे डॉक्युमेंट त्यांना रजिस्टर करायचंच आहे. रजिस्टर करायचं आहे. तुमच्याकडे कोर्ट कमिशनर जर अपॉइंट झाला असेल तर त्या कोर्ट कमिशनर रेडी आहेत, पार्टीज रेडी आहे, रजिस्टर रेडी नाही, हा प्रश्न आहे. हो, मग कोर्ट कमिशनरने तसा रिपोर्ट द्यायचा की आम्ही रजिस्ट्रेशनला गेलो परंतु त्यांनी अशी टेक्निकल अडचण काढलेली आहे. सो नेसेसरी डायरेक्शन्स मे बी गिवन. सो अकॉर्डिंगली डायरेक्शन्स कॅन बी गिवन टू द रजिस्टर. थँक्यू सर. थँक्यू. Anything else? Hello, sir. Sir, I have one question. Sir, in partition decree, तहसीलदारकडे आता त्यांनी सेपरेट केली आहे, प्रॉपर्टी सेपरेशन झालंय, बट अदर पार्टी हॅज गॉन टू द SDO फॉर इन द अपील. So, sir, I want to know whether civil court has any jurisdiction now or can dispose the matter. येस, सी चांगला प्रश्न आहे की एक तर पहिल्यांदा असं आहे की शेत जमिनीचं जे पार्टिशन आहे
हे दोन प्रकारे होऊ शकतं हे आपल्याला माहिती आहे. पहिला प्रकार म्हणजे सेक्शन 85 ऑफ महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड, ज्याच्या खाली संमतीने तुमच्या पार्टिशन पॉसिबल आहे. तर सिव्हिल कोर्टातनं पार्टिशन होऊ शकतं आणि तहसीलदार समोर पार्टिशन होऊ शकतं शेत जमिनीच्या बाबतीतलं. फक्त दोघांमधला मुख्य फरक असा आहे तर तहसीलदारकडचं पार्टिशन हे संमतीनेच होतं. समजा तहसीलदारकडे कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर त्याच्या बाबतीमध्ये पार्टिशन होत नाही. आता तहसीलदारकडे सगळ्यांनी संमती दिली त्याप्रमाणे तहसीलदारने सेक्शन 85 खाली पार्टिशनची ऑर्डर केली आणि त्याच्यावर अग्रीड होऊन एखादा जर एसडीओ कडे गेला तर याचा अर्थ तिथे सगळ्यांची संमती नाहीये किंवा तहसीलदारने 85 सेक्शन खाली करताना काहीतरी चूक केली आहे तर ती एसडीओ करेक्ट करू शकेल. अदरवाइज whenever there is an element of dispute then only way is the civil court. म्हणजे मग तिथे रेस ज्युडिकाटा नावाचा प्रकार होणार नाही की तहसीलदारने ऑलरेडी डिक्री पास केली मग आता सिव्हिल कोर्टाला पॉवर्स नाहीत. म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की तहसीलदार आणि सिव्हिल कोर्ट यांच्या पार्टिशनच्या ऑर्डर्स मध्ये हा बेसिक फरक आहे की तहसीलदारकडे फक्त संमतीने होते आणि ज्या वेळेला डिस्प्यूट असतं त्यावेळेला मग ते सिव्हिल कोर्टात. आता तुमच्या उदाहरणामध्ये जर कोणी जर तिथे अग्रीड पार्टी असेल आणि तो जर एसडीओ कडे गेला असेल आणि एसडीओ कडे काही जर त्यांनी डिस्प्यूट केला असेल की तहसीलदारने चुकीचे शेअर डिक्लेअर केलेत किंवा काय, द ओनली रेमेडी दॅट रिमेन्स इज टू फाईल सिव्हिल सूट. Sir, actually in my case, the matter is gone through the court under section 54. So Okay. it's through the court, it's gone to the Tehsildar, and from Tehsildar, the separate properties were made. Yes. So in this case, because it's already gone through the court only. Okay. See, if there is a decree of civil court for partition and it has gone to the collector for actual partition under section 54, आणि जसं तुम्ही म्हणताय की हे बऱ्याच वेळेला असं होतंच की तिथे गेल्यानंतर ते ज्या वेळेला बाय मिड्स अँड बाउंड्स पार्टिशन करतात आणि त्याचा फायनल डिमार्केशन प्लॅन करतात तर तो प्लॅन कुठल्या तरी पार्टीला मान्य नसतो. मग त्या ठिकाणी मात्र तुम्हाला ती रेव्हेन्यू कोर्टाची ऑर्डर असल्यामुळे एसडीओला ज्युरिडिक्शन आहे आणि एसडीओ कडे ते ज्युरिडिक्शन जाऊ शकतं. काय असतं माहिती का या म्हणजे रेव्हेन्यू कोर्टांकडे शेत जमिनीच्या बाबतीत डिक्री पाठवण्याचं कारणच हे आहे की रेव्हेन्यू म्हणजे शेत जमिनीच्या बाबतीमध्ये बरेचसे वेगवेगळे कायदे ऍप्लिकेबल आहेत. जसं फ्रॅगमेंटेशन ऍक्ट सगळ्यांना तुम्हाला माहिती असेल की एका लिमिटच्या खाली तुम्हाला जमिनीचा तुकडा करता येत नाही, तुकडे बंदीचा कायदा. आणि मग अशा वेळेला त्याला वेगवेगळे पर्याय आहेत. मग तो जो आहे त्याचं ज्युरिडिक्शन फक्त रेव्हेन्यू कोर्टालाच आहे. म्हणजे असं आहे की 10 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि तो शेत जमीन आहे आणि किंवा 1 एकर शेत जमीन आहे आणि त्या 1 एकर शेत जमिनीच्या पार्टिशनचा दावा झालेला आहे. ज्या वेळेला ते रेव्हेन्यू कोर्टाकडे पाठवतो तो त्याचं कारणच हे आहे की शेत जमिनीच्या बाबतीत वेगवेगळे कायदे आहेत. मग तिथे गेल्यानंतर फ्रॅगमेंटेशन ऍक्ट खाली असं आढळून येतं की त्याला 1 एकराच्या खाली जाऊन त्याचे तुकडे करताच येणार नाही कारण तिथे कमीत कमी 1 एकराचं फ्रॅगमेंट आहे आणि त्यामुळे मग तो त्या पद्धतीने निर्णय घेतो की जो तो फ्रॅगमेंट असेल तर तो सांगतो की याचं पार्टिशन होऊ नाही शकणार. हा फ्रॅगमेंटेशन ऍक्ट खालचा एक मार्ग झाला. दुसरा एक असा कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो की ऍक्सेसचा, की तो सगळा बाय मिड्स अँड बाउंड मोजणी करतो, त्याचे 2-4 काय असतील ते भाग करतो पार्टिशन डिक्री प्रमाणे आणि एका पार्टीला असं वाटतं की माझ्या एका भावाला पूर्ण जो तुकडा 1/4 दिला त्याच्यामध्ये विहीर दिली आणि मला विहीरच दिली नाही, म्हणजे मला पाण्याचा सोर्सच नाही. किंवा एक मेन रोड आहे तर त्या मेन रोड पासून 2 प्लॉटलाच फक्त ऍक्सेस आहे आणि आम्हाला जे 2 पार्टिशन मध्ये दिले तर आम्हाला ऍक्सेसच राहिलेला नाही. मग अशी जी टिपिकल रेव्हेन्यू खात्याकडचे जे काही प्रॉब्लेम असतील त्याकरता ती डिक्री जी ऑर्डर तहसीलदारने पास केलेली आहे ती ऑर्डर एसडीओ कडे चॅलेंज होऊ शकते. सर बट सिव्हिल कोर्ट याला आता डिस्पोज करू शकते का? बिकॉज द मॅटर इज इन अपील इन एसडीओ.
Civil court cannot dispose it unless it receives the final report from collector. All right. Thank you, sir. सर आत्ताच्या प्रकरणामध्ये मॅडमच्या ती जी मूळ जी दरखास्त आपण दाखल करतो ती कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांनी पॉवर वेस्ट केलेली असते तहसीलदारकडे. बरोबर. मग त्यांच्या विरुद्ध अपील एसडीओ कडे कसे चालू म्हणजे जे पॉवर जरी वेस्ट केले जरी असेल. बरोबर आहे. मग काय असतं माहितीये जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत असे समजून त्यांच्या विरुद्ध अपील होणं गरजेचं आहे. असं हे आहे. पण हे काय होतं की ह्या डेलिगेशन ऑफ पॉवरच्या बाबतीमध्ये दोन व्ह्यूज आहेत. एक व्ह्यू असा आहे की पॉवर डेलिगेट केल्यामुळे जी काही मूळ ऑर्डर पास केली आहे ती त्याच अथॉरिटीने पास केली असं समजून अपील व्हायला पाहिजे. जिल्हाधिकारी असा एक व्ह्यू आहे की जर ही पॉवर स्वतः कलेक्टरला ही पॉवर आहे का की तिथे जाऊन स्वतः डिमार्केट करायचं आणि त्याचं नकाशा तयार करायचा तर नाहीये. म्हणून कलेक्टरला सुद्धा त्याच्याकडच्या परत एक जे काही सुपर स्पेशलायझेशन आपण म्हणू की त्याच्या की जी मोजणी हे कलेक्टरचं स्पेशलायझेशन नव्हे, दॅट इज अंडर ज्युरिडिक्शन ऑफ से TIRR म्हणून तर ती TIRR कडे पाठवावी लागते. किंवा बऱ्याच वेळेला हे जसं कोणीतरी मगाशी प्रश्न विचारला की नावांचे प्रश्न येतात की आता नावं बदलली आहेत, शेअर्स बदलले आहेत, तर मग याच्या बाबतीत त्यांना तिथे जागी निर्णय घ्यावा लागतो. आणि इट इज सीन की मग ह्या ज्या पॉवर्स आहेत दे आर ट्रीटेड ॲज ओरिजिनल पॉवर्स ऑफ तहसीलदार आणि म्हणून मग तिथे रेग्युलर MLRC प्रमाणे अपील होतो. ओके, थँक्यू सर. हॅलो, नमस्कार सर. हॅलो सर, माझी क्युरी ही आहे की आपण आता थोड्या वेळापूर्वी एक उदाहरण दिलं होतं की दरखास्त दाखल केल्यावर 5 वर्षांनी समजलं की डिफेंडंटनी रजिस्टर सेल करून ती प्रॉपर्टी विकली. तर सर अशा ह्याच्यामध्ये मग आपल्याला रिलीफ काय होतं? म्हणजे आपण ओरिजिनल सिव्हिल कोर्टात रजिस्टर सेल डीड कॅन्सल करायची का? आणि जर तसं केलं तर मग जो थर्ड पार्टी आहे त्यांनी ती प्रॉपर्टी विकत घेतली, मग त्याला काय रिलीफ मिळेल? बऱ्याच वेळा काय होतं की हा थर्ड पार्टीज त्या दरखास्तीमध्ये इंटरव्हिनर म्हणून हजर होतो की ही प्रॉपर्टी मी विकत घेतली, मला ज्या भावाने म्हणजे डिफेंडंटनी प्रॉपर्टी विकली त्यांनी ह्या दाव्याची वगैरे मला काही कल्पनाच दिली नाही. आय एम इनोसंट. खरं 99% केसेसमध्ये तो इनोसंट नसतो, तो असंच प्रॉपर्टी घेऊन टाकत असतो. बट लेट अस ॲज्युम दॅट ही इज इनोसंट. परंतु देर इज अ डिफेक्ट इन हिज टायटल की त्याच्या बाबतीत दावा चालू होता. त्यामुळे तो स्वतःच एक तर कोर्टात येतो. तो कोर्टात आला नाही आणि जजमेंट डेटरनी सेल डीडची कॉपी दाखल केली तर मग एक्झिक्युटिव्ह कोर्ट त्या माणसाला नोटीस काढू शकतं की हे असं तुमचं जे काही खरेदी खत आहे हे इलिगल आहे असं ठरवण्याचं ऍप्लिकेशन इथे डिग्री होल्डरनी दिलेलं आहे, तुमचं काय म्हणणं आहे ते मांडा. मग तो माणूस कोर्टात हजर होतो, तो त्याचं इनोसन्स दाखवतो किंवा जे आपलं टिपिकल कन्सेप्ट ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट खालचा आहे बोनाफाईड परचेस फॉर व्हॅल्यू विदाउट नोटीस, तर तो डिफेन्स घेतो. आणि अशा प्रकारचं जे काही डिस्प्यूट असतं ते सेक्शन 47 खाली कोर्ट रिझॉल्व्ह करतो. आता असं आहे की असं आपण घेऊन चाललं का हा थर्ड पार्टी परचेसर हा इनोसंट आहे तर त्याला तो त्या इनोसन्सचा फक्त तो त्याचं कॉम्पेन्सेट तो फक्त जजमेंट डेटरकडनं करू शकतो की मग तो जाऊन ते जी काही त्याने पैसे जजमेंट डेटरला दिले त्याच्या रिकव्हरीचा त्याच्यावर दावा लावू शकतो, कॉम्पेन्सेशनचा, डॅमेजेसचा, जे काही मेंटल टॉर्चर झालं त्याचा, हे जे काय आहे ते तो त्याच्याकडून पैशाच्या स्वरूपात वसूल करून घेऊ शकतो. अच्छा, थँक्यू सर. आणि सर एक रिक्वेस्ट आहे, जर शक्य झालं तर कुठले कुठले केसेस तहसीलकडे, रेव्हेन्यू ऑफिसकडे चालतात आणि कोणते कोणते सिव्हिल कोर्टात चालतात प्रकरणं, हे याच्यावर जर एखादा लेक्चर घेता आलं सर आपल्याला तर फार चांगलं होईल. आय वुड लाईक टू. कन्फ्युजनच आहे सर ऍक्च्युली. नाही का, म्हणजे तुम्हाला सेक्शन 85 खालचं आणि पार्टिशनचं बोलायचंय का जनरलच बोलायचंय? जनरलच, की कुठले कुठले दावे रेव्हेन्यू मध्ये जातात आणि सिव्हिल कोर्टाकडे कोणते कोणते येतील असं. हॅलो, अरे तुमच्या ऑर्गनायझरला सांगा, आपण एक त्याच्यावर वेगळे लेक्चर घेऊ. परंतु तुमच्या प्रश्नाला एक जनरल उत्तर असं आहे की जर आपण लँडलॉज वाचले म्हणजे टेनन्सी ऍक्ट
महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड किंवा तुमचं सिलिंग ऍक्ट, लँड ऍग्रिकल्चरल लँड सिलिंग ऍक्ट, तर हे जे काही मामलतदार कोर्ट आहे, तर हे जे काही रेव्हेन्यू खात्याकडचे जे काही केसेस आहेत ह्याच्या चालवण्याचे ज्युरिडिक्शन महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड मध्ये स्पेसिफिकली दिलेले आहेत. आणि तिथे अशी सुद्धा प्रोव्हिजन आहे की या बाबतीत जिथे जिथे प्रोव्हिजन दिले जातं, तुम्ही एक याचं उदाहरण घ्या, लँडलॉर्ड टेनंट म्हणजे टेनन्सी ऍक्ट खालचं शेत जमिनीच्या बाबतीतलं. तर सेक्शन 85 जर तुम्ही टेनन्सी ऍक्टचा बघितला तर लँडलॉर्ड टेनंट मध्ये प्रश्न सोडवायचा जो काही अधिकार आहे तो फक्त रेव्हेन्यू कोर्टालाच आहे. आणि म्हणून देयर इज अ बार ऑफ ज्युरिडिक्शन टू द सिव्हिल कोर्ट. आणि म्हणून जे आपण सेक्शन 9 CPC जे म्हणतो, म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की सिव्हिल कोर्ट टू ट्राय ऑल सिव्हिल सूट्स बार. सो दिस इज अ बार. सो या रेव्हेन्यू मॅटर्स मध्ये जर तुम्ही महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड वाचला किंवा टेनन्सी ऍक्ट वाचला किंवा ऍग्रिकल्चरल सिलिंग वाचला तर त्याच्यामध्ये ऑफिसर्स नमूद केले आणि प्रत्येक ऍक्ट मध्ये सिव्हिल कोर्टाला ज्युरिडिक्शन नाही असं म्हटलेलं आहे. आणि सेक्शन 9 मधलं वर्डिंग सुद्धा तुम्ही जेव्हा वाचाल त्यावेळेला तुम्हाला असं लक्षात येईल there is a specific or implied bar to the jurisdiction. त्यामुळे एखाद्या कायद्याखाली बार ऑफ ज्युरिडिक्शनचा जरी सेक्शन नसला तरी सुद्धा हा इम्प्लाइड बार म्हणून रेव्हेन्यू कोर्टाला ज्युरिडिक्शन येतं. बट स्टील याच्या बाबतीत अजून काही डिटेलमध्ये काही जर रेव्हेन्यू कोर्ट्स आणि ऍज कम्पेअर टू सिव्हिल कोर्ट असं पाहिजे असेल तर तुम्ही सगळे म्हणून डिस्कस करा आणि पुढच्या आठवड्यात कधीतरी त्याच्यावर जर तुम्ही स्पेसिफिक मला 100% आपण एक तुमचं लेक्चर ठेवणारच आहोत रेव्हेन्यू ऍक्ट वरती. ते आमच्या विचाराधीन आहेच आहे, म्हणजे ह्याच्यातच आहे प्लॅन मध्ये. आपण हॅलो सर, आय जस्ट वॉन्टेड टू आस्क यू अ क्वेरी. आता आपण सेक्शन 52 वर बोललो की कोर्ट अंडर 47 विल टेक ऍक्शन अगेन्स्ट द थर्ड पार्टी. राईट. पण आता त्या थर्ड पार्टी मध्ये चेन ऑफ न्यू ओनर जर क्रिएट झालं तर मग ते कसं काय अख्खी चेन कॅन्सल करता येईल. अच्छा, अख्खी चेन कॅन्सल. पण आता हे मधले लोक पैसे घेऊन बाजूला झालेले आहेत, मग त्यांनी नंतर जजमेंट लेटरला पकडायचं आणि त्याच्यावर. अच्छा, म्हणजे मग ती जी काही वाढलेली कॉस्ट विल ऑल्सो बी पेड बाय द जजमेंट लेटर ओनली. व्हॉट एव्हर जे काही त्यांचं डॅमेज झालं आहे ते सगळं जजमेंट लेटर त्यांना वसूल करता येईल. अच्छा, यू कॅन होल्ड हिम रिस्पॉन्सिबल फॉर ऑल द ऍक्ट. कितीही मोठी चेन असू दे, म्हणजे ए हा जजमेंट लेटर आहे तर ए नी बी ला, बी नी सी ला, सी नी बी ला विकले असेल, सगळ्यांचे मधले व्यवहार कॅन्सल. एकच फक्त विचारतो, इफ ही हॅज टेकन ड्यू केअर अँड कॉशन बाय पब्लिशिंग अ नोटीस इन द पेपर अँड ही इज इन डार्क वाईल परचेसिंग, सो आपण जसं मगाशी शब्द वापरला इनोसेन्स, कॅन ही बी ट्रीटेड एज इनोसेंट when he has declared a paper notice and he didn't get any objection towards that? अशी बेसिकली काय माहितीये का की बोनाफाईड पर्चेसर फॉर व्हॅल्यू विदाउट नोटीसला पण लिमिट आहे की तुम्ही पब्लिक नोटीस दिल्या तर पब्लिक नोटीस कुठल्या कायद्यात सांगितली नाहीच आहे. बोनाफाईड पर्चेसर जो एक एलिमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं त्याकरता आपण पब्लिक नोटीस देतो. पब्लिक नोटीस कायद्यामध्ये दिलेली नाहीये, नॉट अ टेक्निकल थिंग. आणि म्हणून जर तुम्ही सेक्शन 52चं जर महाराष्ट्र स्टेटने अमेंडमेंट केली, सेक्शन 52 जो ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचा आहे, ओके, त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेटने अमेंडमेंट केली आहे ती जरूर वाचा. येस सर, येस सर. त्याने असं दिलंय की तुम्ही लीज पेंडन्स रजिस्टर करा. म्हणजे ज्या वेळेला प्रॉपर्टी परचेसर सर्च घेतो त्या सर्च मध्ये या प्रॉपर्टीच्या बाबतीत लिटिगेशन पेंडिंग आहे हे दिसून येईल. आणि म्हणून मग जो तुमचा हे आहे तर तो इनोसेंट असतो. ओके, असं काय करावं, परंतु स्टेट ऑफ महाराष्ट्राच्या बाबतीत ते अमेंडमेंट आहे तर त्याप्रमाणे हे लीज पेंडन्स रजिस्टर होणं आवश्यक आहे. ओके 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 ओके, चालते सर. मी ते आय विल स्टडी दॅट पार्ट अगेन. थँक्यू सर, थँक्यू. ओके. हॅलो सर, आणखी एक ऑर्डर पास केली आहे डिस्ट्रिक्ट कोर्टाने, त्यात ती मनी ऑर्डर आहे, म्हणजे मनी डिक्री ऍक्च्युली, आणि ते विदिन अ टाइम पिरियड ते पेमेंट करण्यासाठी सांगण्यात आलं होतं, पण डिक्री जजमेंट लेटरने ते काही केलं नाही म्हणून एक्झिक्युशन पिटिशन दाखल केली. एक्झिक्युशन पिटिशन मध्ये जजमेंट लेटर जे आहेत ते अपियर होत आहेत, पण ते काहीच करत नाहीत. आणि मी ऍक्च्युली त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन फाईल केलं फॉर अटॅचमेंट ऑफ मुव्हेबल प्रॉपर्टी,
बरोबर आहे. आता साहेबांचं म्हणणं आहे की याच्या अगोदर काहीतरी स्टेप असतं जे तुम्ही करायला पाहिजे, वेदर इट इज अरेस्ट ऑफ द जजमेंट डेटर और एनिथिंग अपार्ट फ्रॉम दॅट. हे बघा काय असतं माहितीये का, की ज्या वेळेला डिग्री एक्झिक्यूट होत नाही, तुमची मूव्हेबल प्रॉपर्टी पण नाहीये, इमूव्हेबल प्रॉपर्टी पण नाहीये. मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला की त्याच्या नावावर मूव्हेबल काही नाहीये आणि इमूव्हेबल प्रॉपर्टी पण त्याची दुसरी कुठली मिळतच नाहीये. मग असं काय करायचं, तर मग सिव्हिल प्रिझन मध्ये त्याला टाकता येतो. सो दॅट इज अनदर रिझन, बट दॅट इज नॉट अ प्रायमरी स्टेज की आधी त्याला अरेस्ट करा आणि मग त्याचं बाकीचं काही प्रॉपर्टी वगैरे विकल, असं नाहीये. तुम्हाला मूव्हेबल मग इमूव्हेबल, मूव्हेबल इमूव्हेबल मध्ये फेल गेलं, काही त्याच्याकडे आहे असं लक्षातच नाही आलं, तर मग सिव्हिल प्रिझन. नाही तर मग मूव्हेबल केलेलं हे बरोबर, राईट? आय हॅव अ मूव्हेबल प्रॉपर्टी, आय मीन ही ओन्स अ मूव्हेबल प्रॉपर्टी. येस येस येस, यू हॅव टू अटॅच मूव्हेबल प्रॉपर्टी, सेल इट अँड रिकव्हर. हा, आता त्यांना मी जो अर्ज टाकलाय त्याच्यावरती त्यांचा काही स्टे वगैरे येत नाही, तर मग मी नो से करून ऑर्डर घेता येईल अटॅचमेंट ऑफ मूव्हेबल प्रॉपर्टी. आपण बघा, दरखास्त जर आपण दाखल केली असेल तर आपण दरखास्त दाखल करताना जे दरखास्तीचं फॉर्म आहे तर त्याच्यामध्ये म्हटलंय आपण मागच्या बाजूला एक यादीच देतो. हो हो हो, त्याचे हे मूव्हेबल प्रॉपर्टी आपण ते देतो नेहमी अंदाजाने. ते पण देतो की हे जप्त करावं, विकावं, आमचे पैसे वसूल करून द्या. हो, ते म्हटलंय, ते बरोबर, ते केलेलं आहे. ते 2154 खाली त्यांचं अटॅचमेंटची ऑर्डर द्यायची आणि मग ते फेरी घेऊन जाऊन सगळी प्रॉपर्टी अटॅच करायची. थँक्यू सो मच. एनिथिंग एल्स? Right, so organizers please take over. शालिनी मॅडम. सर एक प्रश्न विचारू फक्त. हो विचार. अटॅचमेंट म्हणजे समजा त्यांची प्रॉपर्टी जप्त करायची, ते ऑप्शनला काढायची, असंच का? मी जसं तुम्हाला सांगितलं की डायरेक्ट सेलची ऑर्डर करू नाही शकत, म्हणून मूव्हेबल प्रॉपर्टी असो किंवा इमूव्हेबल प्रॉपर्टी असो तर ती आधी अटॅच करावी लागते. त्या अटॅचमेंटचं प्रोसिजर आहे की तिथे तो बेलीफ जाऊन ती प्रॉपर्टी अटॅच झाली असं तिथे पेस्ट करतो. जर ती मूव्हेबल प्रॉपर्टी असेल तर ती मूव्हेबल प्रॉपर्टी बेलीफ जाऊन त्याचा पंचनामा करून त्याची लिस्ट करतात. ती संपूर्ण प्रॉपर्टी डिग्री होल्डरच्या खर्चाने कोर्टाकडे आणतात. कोर्टाकडे अशी जागा आहे का जिथे अटॅच केलेली प्रॉपर्टी ठेवण्याची सोय आहे आणि मग त्याप्रमाणे तुम्हाला ती प्रॉपर्टी अटॅच केलेली आधी अटॅच करून ठेवावी लागते. मग त्याचा सेलची ऑर्डर घ्यावी लागते, मग त्याच्या ऑप्शनचे हे डिक्लेअर. म्हणजे त्याच्यावर बोजा वगैरे चढतो का, असं काय दिसतं सातबाऱ्याला किंवा तुम्ही इमूव्हेबल प्रॉपर्टी बाबत बोलतात तर मग ते जर असेल तर ती जर प्रॉपर्टी अटॅच केली असेल तर दिस अटॅचमेंट कॅन बी इन्फॉर्म टू द रेव्हेन्यू ऑफिसर आणि ती अटॅचमेंटची जी काही बोजा आहे तो त्या सातबाऱ्याच्या उतारावर चढतोय. बरं, ओके, थँक्यू सर. थँक्यू सर. सर जे एका स्त्री असेल म्हणजे पत्नी असेल आणि तिच्यावर अटॅचमेंटची म्हणजे आपल्याला तिचं उतारायला नाव नाहीये किंवा घराच्या उतारायला नाव नाहीये, तर तिच्या अटॅचमेंटसाठी नवऱ्याची प्रॉपर्टी देऊ शकतो का आपण? हा, आता काय माहितीये का की पोलीस तुम्हाला सेक्शन 47 परत पिक्चर मध्ये आला की म्हणजे त्या बाईनी स्वतः काही व्यवहार केलेत का इंडिपेंडेंटली? हा, इंडिपेंडेंट व्यवहार केले ते. पण मग जर तिच्या नवऱ्याची वेगळी प्रॉपर्टी असली तर मग ती तुम्ही अटॅच करून मागू शकत नाही किंवा मग तुम्हाला त्याच्या थोडस डिटेलमध्ये जावं लागेल. जसं मी सांगितलं सेक्शन 47 खाली वाईल्ड पॉवर्स आहेत की त्या नवऱ्याच्या नावाची जी प्रॉपर्टी आहे तिची तुम्हाला हिस्ट्री काढावी लागेल. वेदर इट इज अँसेस्ट्रल प्रॉपर्टी, इफ इट इज अँसेस्ट्रल प्रॉपर्टी देन ऑन marriage wife gets share in the property of husband. बरोबर? ओके. मग ते तुम्हाला प्रूव्ह करता येतं आणि ते प्रूव्ह करून सुद्धा सेक्शन 47 खाली हे संपूर्ण एन्क्वायरी होऊ शकते. आणि मग जर तिला असं आलं का
अँसेस्टर प्रॉपर्टी म्हणून तिला त्याच्यामध्ये शेअर आहे, जसं तुम्हाला माहिती आहे हिंदू राईट टू प्रॉपर्टी ऍक्ट. तर त्याच्याप्रमाणे जर तिला त्याच्यात शेअर प्रूव्ह होत असेल, तो इट इज इन दी नेम ऑफ हर हजबंड, तर तुम्ही ते प्रूव्ह करून तिचा शेअर काढू शकता आणि तेवढा शेअर अटॅच करून घेऊ शकता. ओके, थँक्यू सर. ओके. एनिथिंग एल्स? स्वाती मॅडम. हॅलो. हा, येस मॅडम. हा सर, आपण आता स्टॉप करूयात. राईट. संदीप सर, आपण एवढ्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आम्हाला वेळ दिला आणि एवढं छान सत्र घेतलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. इट्स माय प्लेजर. मी थोडासा आळाचा शिक्षक आहे, त्यामुळे तुम्हाला असं वाटलं असेल की फार लेक्चर देत आहेत. नाही सर, अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण सत्र झालंय आणि खूप छान वाटलं मला ऐकून. इट्स माय प्लेजर. आणि आपण सगळेजण काय, आपण जसं आपण कोर्टात म्हणतो की वी आर ऑल ब्रदर्स अँड सिस्टर्स, त्यामुळे खरोखरच अशा प्रकारची काही चर्चा असेल, मध्ये कोणीतरी सांगितलं की आम्हाला रेव्हेन्यू करता काही बऱ्याचशा वेळेला क्वेरीज येतात किंवा अजूनही सिव्हिलच्या बद्दल काही असेल, तर काही असलं तर प्लीज लेट मी नो. वी सर्टनली मीट अगेन. नक्की सर, खूप खूप धन्यवाद. ओके, थँक्यू. थँक्यू सर, व्हेरी नाईस. थँक्यू सर.